बाळू मामा बेशरण आलो तुमच्या पाया बाळू मामा बेशरण आलो तुमच्या पाया हे बाळू मामा बेशरण आलो तुमच्या पाया बाळू मामा बेशरण आलो बाळू मामा बेशरण आलो तुमच्या पाया बाळू मामा हो बेशरण आलो हे बाळू मामा बेशरण आलो तुमच्या पाया बाळू मामा बेशरण आलो तुमच्या पाया एकादशीला भक्त जमती एकादशीला भक्त जमती भजनामध्ये बाळू मामा रमते भजनामध्ये बाळू मामा रमते भजनामध्ये बाळू मामा आमा बसेला भक्त जमती आमा बसेला भक्त जमती बाळू मामाच्या नावानं चांगलं बोलती बाळू मामाच्या नावाने चांगलं बोलते बाळू मामाच्या नावाने चांगलं बोलते कसं बाळू मामाचं चांगलं बाळू मामा बाया 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 बोला बोला बाळू मामा चढावळो बोला बोला बाळू मामा चढावळो बोला बोला बाळू मामा चढावळो हिची दान दिगा दिवा हिची दान दिगा दिवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त श्री प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला गायलेला उच्चारले अभंग जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस रचला असे दिहुईचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय आणि श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजाचा 4 शरणाचा देवापशी काय मागावं सांगणारा अभंग प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला सर्वसामान्य जीवाला उपदेश करताना सांगतात बाबा ऐका तुम्ही आम्ही सर्वजण या विश्वामध्ये जन्माला आलो या भूतलावरती जन्माला आलो ऐका रे बाबा मिळालाय तुम्हाला अनमोल असा हा माणसाचा जन्म याच्या आधी मिळाला नाही इथून पुढे कधीच मिळणार नाही बघ काय करा ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलो जो या जगाचा मालक आहे जगाचा चालक या अख्ख्या विश्वाचा ब्रह्मांड नायक या तो पंढरीश पांडुरंग परमात्मा जीवनामध्ये आपलासा करा महाराज तुम्ही सांगता मला देव प्राप्त करा आणि एकेकाळी तुम्हीच म्हणता देवापाशी जाणं सोपं नाही मग देवापाशी जाण्यासाठी करावं काय लागल हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची ती पाय आज आम्हाला देवाकडे मागायला जायचं या पण देवाकडे जाण्याआधी संताकडे जावं लागतं म्हणता समजा आम्ही संतापाशी गेलो ज्ञानोबराया तुकोबराया मारुतीराया एक संत आहेत आज आम्ही त्यांच्या दारामध्ये आलो संताच्या दारात आल्यावर का आहे काय हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम उत्तम असा लाभ जर ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळू मामाच्या दरबारात या तर प्रश्न असा पडतोय आम्ही करायचं काय तुकाराम महाराज म्हणले बाकी काय करू नका देवाकडे जाण्याआधी उत्तम लाभ संताच्या दारात आहे तर फक्त तुम्ही संताचं दास व्हा महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही संताचं दास होऊ पण प्रश्न आहे समजा आम्ही संताचं दास झालो तर आमचा फायदा काय कारण आताच्या काळात सध्या आम्ही फायद्याशिवाय देवाची भक्ती करत नाही ज्या देवाला जास्त प्रसिद्धी त्या देवाच्या दारात गर्दी सध्याच्या काळात काय फायदा आम्ही संताचा दास झालो तर फायदा एकच होईल पुढे आज वरे ना पुढे आज म्हणजे बाबा हो तुमची आशा आणि इच्छा उरत नाही असं संत करतात काय एरवित्त नाही उद्धाराचं साधन म्हणजे संत कृपा करतात
आणि त्यातही सहसा संताची कृपा कुणावर होत नाही बाबा. ज्ञानोबराय, तुकोबराय, संत बाळूमामा आदी करून सगळे संत सहसा कृपा कुणावर करत नाही. एकदा का संताची कृपा झाली सहसा होत नाही. आणि चुकून एका उदयावर झाली की तुकाराम महाराज म्हणतात कल्पांती हे सरेना, कृपा दान केली संती कल्पांती हे सरेना. कधीच न सरावी एवढी कृपा संत करतात. आणि एकदा संताची कृपा झाली की मग मात्र आम्हाला देवापाशी जाणं सोपं होतं. बरं देवापाशी गेल्यावर करायचं काय? तुकोबराय आज म्हणतात तुम्ही देवापाशी गेल्यावर मागा. पण काय मागायचं? तुकाराम महाराज म्हणले एरवित्य मागू नका, जे मी मागितलं ते तुम्ही मागा. काय मागायचंय? जगद्गुरु तुकोबराय भगवंतापाशी आजच्या अभंगातून मागतायत. तसं बघायचं झालं तर आज वारकरी नियमाप्रमाणे मागणीचा अभंग घ्यावा लागतो. आणि त्यासाठी मी लय सोप्पा अभंग घेतला, कारण मला सोप्पा अभंग. बहुतेक हा अभंग इथं बसलेल्या निम्म्या लोकांचा पाठ असेल. आणि कुणाचाच पाठ नसला तर निदान कान पाठ तरी असलाच पाहिजे. सोप्पा अभंग आहे. कुठला? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. तुकोबराय भगवंतापाशी मागतात, ए देवा या नाम सप्ताहात 8 दिवस आम्ही जे काय तुझं नामचिंतन करतोय, 8 दिवस तुझी आम्ही सेवा करतोय, त्या सेवेचं फळ आजच्या दिवशी मागतो. ए देवा तुझी सेवा आम्ही आयुष्यभर करतो, ह्या सेवेचं फळ देणार असशील. 8 दिवस केलेल्या सेवेचं फळ आजच्या दिवशी आम्हाला वारकरी संप्रदाय सांगतोय मागाय. आम्ही तुला मागतो, तू जर फळ देणार असशील तर एकच दे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या एकट्यासाठी देऊ नको, जगासाठी दे. नवे नवे या नाम सप्ताहाला रोज कीर्तनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी दे. काय दे? दान दे. आता नीट आहे का मामा? स्वतःसाठी मागितले जाते त्याला म्हणा भीक, कुटुंबासाठी मागितले जाते त्याला म्हणा भिक्षा, आणि जगासाठी मागितलं जातं त्याला म्हणा दान. विठ्ठल स्वतःसाठी मागितले जाते त्याला म्हणा भीक, कुटुंबासाठी मागितले जाते त्याला म्हणा भिक्षा, आणि जगासाठी मागितलं जातं त्याला म्हणा दान. ज्ञानोबरांनी सुद्धा जगासाठीच मागितलं. काय? पसाय दान, पसाय दान. आज तसं तुकाराम महाराज दान मागतायत. काय मागतायत? हेच मागतायत. अभंगाचा प्रवेश किती गोड आहे. हेची किंवा हेच, हेची च म्हणजे ह्याशिवाय दुसरं काहीच नको देवा आम्हाला. का हो तुकोबराय दुसरं काय नको? अजिबात नको. बरं हेच पाहिजे, पण काय पाहिजे? दान. मी सांगितलं जगासाठी असतं त्याला म्हणा दान. आज तुकाराम महाराज म्हणतात देवा हेच दे, जगासाठी दे, एकट्यासाठी नको, दान दे. देवा दान दे. तुकोबराया कुठलं दान पाहिजे? तुझा विसरण व्हावा. ए देवा पांडुरंगा तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको, एवढं तुझं तू आम्हाला दान दे. मारुतराया तुमच्या दारामध्ये आम्ही उभा या अखंड हरिनाम सप्ताहापुरतं तुमच्या दारात यायचं, नामचिंतन घ्यायचं असं होऊ देऊ नका. आयुष्यभर या गावात जोपर्यंत आम्ही राहतो, या जोपर्यंत आमच्या जीवाजीव आहे तोपर्यंत तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या. तुमचा विसर आम्हाला पडू देऊ नका, एवढी नाम सप्ताहाची आजची मागणी आमची. तुझा विसरण व्हावा. देवाने विचारलं तुकोबराया समजा तुम्हाला माझा विसर नाही पडू दिला, हे दान दिलं तर तुम्ही करचाल काय? गुणगाई नावडी हीच माझी सर्व जोडी. ए देवा तू जर हे दान दिलं तर तुझं गुण आम्ही आवडीनं गाई. आता नीट आहे का मामा? देवाचं गुणगान आवडीनं गायलेलं वेगळं आणि सवडीनं गायलेलं वेगळं. सवड म्हणजे वेळ काढून. बहुतेक देवाला सवडीनं गायलेलं अजिबात आवडत नाही, भगवंताला आवडीनं गायलेलं आवडतं. आणि आपण सगळे हा मोठ्या प्रेमानं सोहळा आवडीसाठी करतोय, आवडीनं करतोय म्हणून देवाला आवडला. तुकोबराय म्हणले देवा तुझं गुण आम्ही सवडीनं नाही गाणार, आवडीनं गाईल. गुण गाईन आवडी आणि हीच माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे धन दौलत काय असेल ते, ज्याचं आपण जोडतो म्हणजे जे आपण कमवतो. तुकोबराय म्हणले माझं हे सर्व आहे, मला दुसरं काही नको. देव म्हणले तुकाराम महाराज ऐका, 8 दिवस तुम्ही सप्ताहामध्ये सेवा करताय लेकराहू, ह्या सेवेचं फळ नुसतं एवढं मागू नका, आणखी काहीतरी विचार करून मागा. बघा तुकोबराया अख्ख्या जगाची धावपळ चालली या माणसाच्या जन्मातून मुक्तता मिळावी माझी अशी इच्छा या. मी तुम्हाला सेवेच्या बदल्यात मुक्ती देतो. तुकाराम महाराज म्हणले अजिबात नको. का नको? कारण मला मुक्तीची गरज नाही. का गरज नाही? तुका म्हणे मुक्ती परली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी. ए देवा ती मुक्ती माझी पत्नी झाली, कामारी झाली, दाशी झाली, तिची मला आता गरज नाही. तुझ्या मुक्तीची तर गरजच नाही. नलगे मुक्ती. मग धन पाहिजे का? धन पण नको. का नको तुकाराम महाराज? धन. तुकाराम महाराज म्हणले देवा धनाची तर मला आशाच नाही, अपेक्षाच नाही. का? अरे जे माझ्यापाशी होतं ते मी जगाला दिलं आणि जे मला मिळालं ते सुद्धा घेतलं नाही. याला म्हणायचं वैराग्य. तुकोबराय असं काय तुमच्यापाशी होतं की तुम्ही जगाला दिलं आणि असं काय तुम्हाला मिळालं की तुम्ही घेतलं नाही? बघा धन का नको म्हणतात, कारण तुकाराम महाराजांपाशी लय धन होतं, त्यांनी जगाला देऊन टाकलं. किती धन होतं माहितीये का? सगळ्या संतांमध्ये मामा परिस्थितीनं श्रीमंत संत तुकाराम महाराज आहेत. किती श्रीमंत? तुकाराम महाराजांच्या घरी
527 एकर जमीन आहे आणि 25 बैलगाड्या भरून इंद्रायणीच्या डोहामध्ये कर्जाच्या वह्या बुडवल्या आणि अनेक गोरगरिबांना कर्जमुक्त करणारं जगातलं पहिलं सरकार म्हणजे संत जगद्गुरु तुकाराम महाराज. एवढा मोठा अधिकार आहे, एवढं मोठं सामर्थ्य या महाराज. अहो तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर मामा यात जमीन नवल काय. तुकाराम महाराजांचे सासरे पुण्याचे जहागीरदार आबापंत गुळवे सरकार, त्यांच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. किती? 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. आमच्या इकडे एकरच असतो, तो बी कारखाना कवाच जाळल्याशिवाय नेत नाही तरी आमच्याकडे छाती काढून चालते ते. मग आज तुकाराम महाराजाला किती गर्व पाहिजे. नाही, तुकाराम महाराज म्हणले ऐका, हे जे होतं ते मी जगाला देऊन टाकलं देवा. मला धनाची गरज नाही, होतं तेवढं सगळं जगाला दिलंय आणि जे मिळालं ते सुद्धा घेतलं नाही. तुकाराम महाराज तुम्ही धन नको म्हणता, काय मिळालं तुम्हाला तुम्ही घेतलं नाही. ज्यावेळी देहू गावामध्ये कीर्तनं चालायची आणि कीर्तनं चालू असताना एक दिवशी झालं असं, छत्रपती शिवाजी महाराज येऊन कीर्तनामध्ये बसले. पण एक या छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसायचे, पण कीर्तनाचं 2 नियम पाळायचे. माझा राजा कीर्तनात येऊन बसायचा, पण मामा कीर्तनाचं 2 नियम पाळायचा. कुठलं 2 नियम? एक तर पहिला नियम कीर्तनात पुढं बसायचं असतं आणि दुसरा नियम कीर्तनात खाली बसायचं असतं. पुढं बसायचं, खाली बसायचं. छत्रपती शिवाजी महाराज पुढे यायचे आणि खाली बसायचे. एक दिवशी झाला असं मामा, छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांचं कीर्तन लय आवडलं. एवढं कीर्तन आवडलं, एवढं कीर्तन आवडलं, एवढं कीर्तन आवडलं. कीर्तन झाल्यानंतर सोन्याचं ताड बहाल केलं. ते असं कापड काढतात तर पाहतात लकलकीत धमक सोनं या. एवढं सोनं पाहिलं आणि शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज म्हणले, शिवबा हे बघा तुम्ही आणलेले हे सोनं महागारी घेऊन जा. म्हणले मला नको, हे नको म्हटल्या. मग शिवाजी महाराजांना वाटलं गड्या तुकाराम महाराज नको म्हणतात, बहुतेक माणसात घेत नसत्याल. काय? बहुतेक माणसात घेत नसत्याल. म्हणून तुकाराम महाराज ज्या डोंगरावरती जाऊन भजन करायचे, दिन रजने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. रात्रंदिवस ज्या डोंगरावरती जाऊन भजन करायचे, त्या डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि तुकाराम महाराजांच्या पुढं 7.5 किलो सोन्याची परात आणि त्यामध्ये 32 किलो सोनं ठेवलं. महाराज किती? 7.5 किलो सोन्याची परात आणि त्यामध्ये 32 किलो सोनं, 39.5 किलो सोनं तुकाराम महाराजांच्या पुढे या. आणि तुकाराम महाराज त्यावेळेस फक्त एकटेच होते. एकटे शब्दावर का भर देतोय त्याचं कारण सांग का. माणूस एकटा असताना जसा वागतो तो त्याचा खरा स्वभाव असतो. वाक्य नीट ऐका. माणूस एकटा असताना जसा वागतो तो त्याचा खरा स्वभाव आहे. पाहुणं 4 चौघात येताना कोणी बी मुकवटाच घालून येतंय. मी पाया पडून सांगतो, तुम्ही लोकांतात असताना कसं वागता यापेक्षा तुम्ही एकांतात असताना कसं वागता हे जगाच्या मालकाला आवडतं. देणार एकटा असताना चांगलं वागा, 4 चौघात कुणी वागतंय. तुकाराम महाराज एकटेत. एवढं सोनं पुढं या आणि सोनं पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज म्हणले, शिवबा. आणि ते का दिलं तर माहितीये का सोनं? फक्त कीर्तन आवडलं म्हणून सोनं दिलं होतं. विचार करायची गोष्ट आहे मामा. नगरच्या पलीकडे आम्ही गेलो का नाही, त्या परिसरात अशी परंपरा आहे मामा, कीर्तन आवडलं का नाही, कीर्तन करायच्या पाया पडायला येताना का नाही, लोक अशी पाया पडायला आली की 10, 20, 100, 500 काय का होईना पायावर टाकते, मग पाया पडून पुढे जाते ती तिकडं. तुम्ही लोडच घेऊ नका, बुवाच आपला तुम्ही काळजी करू नका. पुढं बघा, ताड बसा, फक्त मोकळं बसा. महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कीर्तन आवडलं म्हणून सोन्याचं ताट दिलं. पुढं एवढं सोनं ठेवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज म्हणले, शिवबा मी कालही सांगितलं आणि आजही सांगतो, मला हे सोनं नको. शिवाजी महाराजांनी विचारलं, तुकोबराया कारण सांगा. त्यावेळी सांगितलं, तुम्ही आणलेलं सोनं खाली पडलेली माती मला तुमचे एरवित्य धन ते मज मृतिके समान, याची गरज नाही म्हणले. हे सोनं माती मला सारखं, मला धनाची गरज नाही. हे बघ देवा, जे मला मिळत होतं ते मी घेतलं नाही, जे होतं ते जगाला देऊन टाकलं. तुझ्या मुक्तीची गरज नाही, तुझ्या धनाची गरज नाही. तुकाराम महाराज पाहिजे काय? संत संग दे सदा. हे देवा, संताची संगत मला दे. तसं बघायला झालं तर तुकाराम महाराजाचं कुठलं बी मागणीचा अभंग घ्या, कुठला बी, घरी गेल्यावर तुम्ही अजून बघा, कुठला सुद्धा अभंग घ्या, कुठलाही, त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संताची संगत मागितली मागितली मागितलीच. अजून बी बघा, कुठला बी मागणीचा अभंग आठवा, त्यामध्ये संताची संगत मागितली. का संताची संगत मागितली? एक ठिकाणी नामदेवराया म्हणतात, संताची संगत आम्हाला पाहिजे. का पाहिजे? कारण संताच्या संगतीमध्ये सुख आहे. आपण
बात. अपना पारिके नाही देते. एक ठिकाणी नामदेवराया सुद्धा म्हणतात, ए देवा आम्हाला सुद्धा संताची संगत पाहिजे. का? कारण संताची संगतीमध्ये सुख या. किती संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. जिथं आपपर भाव नाही त्याला म्हणायचं संताचा दरबार. आणि हा संताचा दरबार आहे. मुळात इथं आपपर भाव कधी पाय मिळणार नाही. संताच्या दारात, भगवंताच्या दारात गरीबाला त्याच पारीला, श्रीमंताला त्याच पारीला, रस्त्यावर झोपणाराला त्या पारीला, आणि सोन्याच्या पलंगावर झोपणाराला तरी त्या पारीला. कारण या दरबारामध्ये दुजा भाव नाही, इथं आपपर भाव नाही, इथं लहान मोठं पाहिलं जात नाही, इथं गरीब श्रीमंत पाहिलं जात नाही, इथं स्त्री पुरुष पाहिलं जात नाही, इथं लहान मोठं थोर पाहिलं जात नाही. मी जाहीर सांगतो, हे संताचा दरबार आहे. इथं जा कुणाला म्हटलं जात नाही, उलट इथं रोज म्हणावं लागतं, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. नलगे चिंता कवनाची लान दोर याती भलती नारी करावा विचार विचार लगे चिंता सकळाची हरिबोल. अधिकार. सकळाची येते आहे अधिकार. उच्चार कलियुगे उद्धार हरिनाम. सकळाची येते आहे अधिकार. सकळाची येते आहे अधिकार. अधिकार. संताच्या दरबारामध्ये अपपर भावना. इथं या रे लहान थोर या ती भलती नारी नर किंवा सकळाशी येथे आहे अधिकार. कलियोगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला सामावून घेणारा वारकरी संप्रदाय, आणि त्या वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याचे निष्ठावंत भक्त ज्ञानोबराया, तुकोबराया, नाथ बाबा, नामदेवराया म्हणतात, संताच्या संगीतेमध्ये एवढं सुख आहे त्याचं आम्ही वर्णन करू शकत नाही. का? कारण संत थोर आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. संताची संगत का मागतात तुकाराम महाराज? कारण संताच्या संगतीत सुख या, आणि संत थोर आहेत. तसं बघायचं झालं तर आता साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना 3 वेळा म्हटली. 3दा का म्हटली असतील त्याला कारण आहे मामा. बर, एकदा सांगितलं तरी आपल्याला कळतंय की. आणि व्याकरणाप्रमाणे नीट बघायचं झालं का नाही तुम्ही मामा, एक शब्द डबल आला का नाही त्याला दुरुक्ती नावाचा दोष लागतो, आणि एक शब्द डबल आला की मग दुरुक्ती नावाचा दोष लागतो. आणि बहुतेक एखादा शब्द डबल माणसाकडून येतो बघा. कधी येतो? नाही आठवलं की एक शब्द डबल येतो. बघा तुम्ही, नाही आठवलं. इथं पोरं बसली होती लहान, त्या ते निघून गेले. असं ए बाळाव, पाठीमाग उभा राहिले, ताट बसारी बाळाव, ताट उभा राहून पुढं बघा. 26 जानेवारीला भाषण केलं का रे? मोठ्याने हो, मला लय मोठा कानाचा त्रास आहे. मला केलं का? हा, ह्यांची भाषणं फक्त ऐकायची मामा, लय प्रामाणिक भाषणं. आणि त्यांची ठराविक वाक्य फिक्स असतात बघा. अध्यक्ष महोदय, माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याबद्दल 4 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐका. आणि 4 शब्द असते तर जय हिंद, जय महाराष्ट्र. झाले की 4? एवढंच असतं त्यांचं. आणि त्यांचं कसं असतं माहिती आहे का मामा, त्यांना नाही आठवलं का नाही, एक शब्द ते डबल म्हणतात बघा. रिपीट करतात करून एक शब्द डबल म्हणतात बघा. बरोबर का नाही? का? कारण आठवत नाही. बरं, त्यांचं काय घेऊन बसलं? आमच्यात भीतीच आहे. आमच्यात नवगडी उभा राहिलं की मांड्या टाळ वाजवते त्या. नाही आठवलं की मग बुवा एक शब्द डबल म्हणतात. आणि काहीच नाही आठवलं की मग बुवा विठ्ठल विठ्ठल करतात. आणि सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर खाली बसलेल्या वाटतं गड्या बुवाचा लयचा अभ्यास दिसतोय, गप त्याला आठवणा. दुसरं काय नाही. हा बहुतेक नाही आठवलं की आम्ही एक शब्द 2दा म्हणतो. मग आज नामदेवरायांची भावना अशी झाली का, त्याला आठवणा म्हणून 2दा म्हणले का? नाही, आठवणा म्हणून 3दा म्हणले का? आहा, आठवणा म्हणून 3दा म्हणले नाही. साधू थोर जाणार 3दा का म्हणले? त्याचं कारण या, साधू काल थोर होते. एक साधू
आज थोर आहेत. 2 अनसाधू उद्या थोर राहणार. 3 ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळूमामा काल थोर होते, आज थोर आहेत, उद्या थोर राहणार. नवे नवे जोपर्यंत संत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारेत मान्य करा. अरे ज्या दिवशी ज्ञानोबराय तुकोबराय संत बाळूमामा सारखे संत नसतील त्या दिवशी आम्हाला जगायचं कसं, वागायचं कसं, मरायचं कसं कळणार नाही. त्या दिवशी जगबुडी आल्याशिवाय राहणार नाही. या वारकरी संप्रदायाच्या आणि नामचिंतनाच्या बळावर कुठेही जगदुनिया तरली या. म्हणून संत येतोपर्यंत चंद्र सूर्य तारेत, कारण संतांच्या संगतीमध्ये सुख या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा संत काल थोर आहेत, आज थोर आहेत, उद्या थोर राहणार. त्यांच्या संगतीमध्ये लय सुख या. म्हणून फक्त आम्हाला दिली तर संताची संगत दे. नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा. तुकाराम महाराज बघा संताची संगत देतो. अजून विचार करा काय पाहिजे का तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणले, हे देवा अजून तुझी इच्छा आहे ना द्यायची, तर या नाम सप्ताह जेवढी आम्ही तुझी सेवा केली त्या सेवेचं आणखी एक महत्वाचं फळ दे. काय दे? या जन्मामध्ये जशी तू आमच्याकडून या नाम सप्ताहाची सेवा करून घेतोय, तुझं नामचिंतन भजन कीर्तन आमच्याकडून घडतं या, आयुष्यभर तुझी सेवा घडते या. या जन्मामध्ये जशी तू आमच्याकडून सेवा करून घेतो या, पुढच्या जन्मामध्ये जर सेवा करून घेणार असशील तर मागतो मला जन्म दे. आज तुकाराम महाराज जन्म मागतात, जन्माच्या अपेक्षा करतात. तसं वारकरी नित्यपाठाप्रमाणे पाहाय जाल तर माणसाचा जन्म हा दुःखाचं मूळ या. बघा तुम्ही, दुःखाचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे. हा माणसाचा जन्म मामा दुःखाचं मूळ या. मुळात माणूस हा जन्म दुःखाचं मूळ आहे. तरी सुद्धा तुकाराम महाराज जन्माला येण्याची अपेक्षा करतात का? नाही, दुःख आहे तरी बी काय जन्माला येत आहे? तुमचं चेहरा बघून सांगतो, तुम्हाला काय कळलं नाही समजायसाठी सांगतो, ऐका. पुढे बघा आणि ताड बसा, जरा मोकळं बसा, फ्रेश बसा. बंधन नाही ना तुम्हाला कशाचं? काय का टेन्शन आहे तुम्हाला? नाही, तुमच्या डबल मला टेन्शन आहे, पण तुम्हाला नाही ना टेन्शन काय? त्यामुळे तुम्ही मोकळं बसा, चेहरा चांगलं ठेवा. थोडा वेळ कीर्तन चालणार आहे. फक्त चेहऱ्यावर कीर्तन आहे. मला माहित नाही तुमच्या मनात काय चाललंय. फक्त चेहरा चांगलं ठेवा, तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन आहे. ताड बसा. काय सांगत होतो? कीर्तन. हा, कुठं आलतो? आंध्रीत आलताच आणि कुठं आलताच म्हणा. हा, या मुद्द्यावर महिला मंडळ, जन्म दुःखाचं मूळ आहे तरी सुद्धा तुकाराम महाराज जन्माला येण्याची अपेक्षा का करतात हे सांगतो. पुढे बघा. आता समजा मामा एखाद्या वाटसरू चाललाय आणि त्याने विचार केला, असं लांबून 4-5 किलोमीटर वेळ टाकत बसण्यापेक्षा असं मधनं जाऊ. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे दैवडीला जाण्यापेक्षा म्हणले हे आंधळीत येत आहे तर तुम्ही या. लांबून वेडा टाकत जाण्यापेक्षा असं मधनं जावं म्हणून तो वाटसरू लांबून 4-5 किलोमीटर वेडा टाकण्यापेक्षा 2 किलोमीटर मधनं चालत जावं म्हणून तो वाटसरू निघाला. आणि जाता शेतातून निघाला. आणि ज्या शेतातून चालला होता त्या शेतामध्ये मामा ज्वारीचं पीक केलं होतं. आणि ज्वारी राखण्यासाठी त्या शेतकऱ्यानं माळा केला होता, माळा ज्वारी राखायला. आणि ज्वारी राखाय माळा केला. आणि ज्वारी राखण्यासाठी जी पाखरं बसलेली असतात का नाही, ती पाखरं मारायसाठी त्यानं माळा केला. आणि माळा केल्याबरोबर ती पाखरं माराय बघा त्याच्या हातामध्ये मोबाईल होता. चुकलं काय? नाही, त्या आताचा गडी नव्हता, त्या काळात होता नाही का? हा, त्या काळामध्ये मामा मोबाईल नव्हता, गोपन होती. कशाला? पाखरं मारायला. ज्वारीवर बसले. आणि त्यात बी सध्याच्या काळात ज्वारीनं स्वतःचा स्वभाव बदललाय मामा. ज्वारीनं स्वभाव बदलला. बघा तुम्ही, पहिल्या काळात जर ज्वारी पेरली का नाही मावशी, पुढे बघा, पहिल्या काळात ज्वारी पेरली का नाही, ज्वारी उंच जायची आणि ज्वारीची दिंड अशी झुकायची, बरोबर का? वाकडी व्हायची का नाही दिंड? का व्हायची माहिती का? त्याचं कारण या, ती ज्वारी सुद्धा सांगायची, हे धरणी माय, हे बघ आमच्याकडून 1 बी घेतलं आम्हाला तू 1000 बी दिलं म्हणून तुला वंदन या. पहिल्या काळातली ज्वारीची दिंड मामा झुकायची. पाहुणं ते आता हॅब्रिटी बी झुकते वाटतं. बोला की. हा, शिंबडे पाहुणं नाही वे झुकत, अजिबातच झुकत नाही वे. मग एक ध्यानात ठेवायचं, वाकलं की म्हणायचं देश या, वाकलं की म्हणायचं देश या, आणि ताट राहिलं की म्हणायचं हॅब्रिट या. अजूनही बी कणसाचं चाललंय, ध्यानात ठेवा. चला, बहुतेक ज्वारीनं स्वतःचा स्वभाव बदलला मामा. ज्वारी पहिल्या काळामध्ये त्या शेतकऱ्यानं पेरली आणि तो वाट सरून निघाला. आणि जाता त्याने विचार केला लांबून जाण्यापेक्षा मधनं जावं म्हणून निघाला. आणि जाताना ज्या शेतातून चालला त्या शेतामध्ये ज्वारी या. आणि जाता बांधावरून पाय घसरला आणि ज्वारीला लागला आणि ज्वारीचा मोड हल्ला. जिथं ज्वारी हल्ली तिथं शेतकऱ्याला वाटलं नक्की पाखरू बसलंय म्हणून शेतकऱ्यानं गर गोपन पेरलं सरळ दिसणं दगड सोडला. जसा दगड सोडला तसा वाटसरूच्या पाठीवर जाऊन लागला. आता दगड पाठीला लागला, त्याला राग आला किंवा मामा, हा खुशाल मला दगड मारतोय काय म्हणून ज्या शेतकऱ्यानं दगड मारला होता का नाही तोच दगड त्यानं घेतला आणि महागारी फिरून शेतकऱ्याला मारणार. तेवढ्यात त्यानं बघितलं दगड तर सोन्याचा या, म्हणजे आंधळीतल्या सोन्याचा नाही बरं का, ओरिजिनल सोन्याचा. दगड कसा या? सोन्याचा आहे. मामा तुम्ही जाणकार लोक आहेत, ताड बसा मोकळं बोलत चला.
त्यानं असणारा दगड घेतला आणि दगड बघितला सोन्याचा या. त्याला राग आलता, शेतकऱ्यानं मला दगड मारला या, आता हा दगड सोन्याचा निघला. मला खरं सांगा, त्यानं रागाच्या भरात महागारी दगड मारताना डाव्या हातानं मारला असेल का उजव्या हातानं सोन्याचा दगड मारला असेल? डावा म्हणताय उजवा म्हणताय, एक मेळ करा. डावा तरी म्हणा नाही तर उजवा तरी म्हणा. डावा तरी सोडा नाही तर उजवा तरी सोडा, फक्त कवल सोडा. हा, डाव्या हातानं मारला का उजव्या? असं टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. नाही तर मगापासून इकडे चाललं होतं डावा, कोण म्हणतंय उजवा. मेळ करत जा, बहुतेक आपल्यात मेळ नाही ह्याचा बऱ्याच जणांनी फायदा घेतलाय. हा मेळ करत जा. ऐका पुढे बघा आणि ताड बसा तुम्ही. आता महिला मंडळ, डाव्या हाताने मारला का उजव्या? अव मारलाच नाही, सोन्याचा दगड घावल्यावर मी माघारी मारल वय. पाहुणं मी तुमच्याकडे सोन्याचा दगड फेकतो, तुम्ही मारचाल का नाही? मारचाल का? पाहुणं परत आंधळी सुद्धा दिसायचं नाही तर. हा अहो कुणाला मामा सोनं घावल्यावर नको वाटतं? इकडे आमच्या माय मावलेला एकच गिरा म्हणजे वाला आराम आहे. हा आता सोन्याचं नाव काढायचं सुद्धा बिहा वाटतंय कीर्तनात. पाहुणे 2 लाखावर जाणारे 2 महिन्याने देणार ठेवा. महाराज सोन्याचा दगड महागारी मारला नाही पाहुणं त्यानं, तो खाली बसला आणि ज्वारीची देंड हलवायला लागला. कशाला? हा खाली बसला आणि ज्वारीची देंड हलवायला लागला. कशाला मावशी? परत दगड माराव म्हणून. बरोबर का नाही? मुद्द्यावर या ताड बसा. पाठीला दगड लागला, शेतकऱ्यानं पाठीला दगड मारला, त्याला दगड लागला. सुख आहे का दुःख आहे? आता बोला. दगड लागल्या सुख आहे का दुःख आहे? मोठ्यानं मला कानाचा त्रास आहे. दुःख आहे का नाही? पण त्या दगडाचं सोनं झालं तर तोच दगड परत परत मिळावा वाटतोय का नाही? त्याला वाटतोय का नाही? पाठीला लागला दुःख या, पण दगडाचं सोनं झालं म्हणून परत मिळावा वाटतोय. या मुद्द्यावर तसं हा माणसाचा जन्म दुःखाचं मूळ या. पण या जन्मामध्ये जर आमच्या या दगडाचं सोनं झालं, पुढच्या जन्मामध्ये जर आमच्या जीवनाचं सोनं होणार असेल तर देवा आम्ही जन्माला यायला तयार आहे. पण जन्म दे, पण कुणाच्या घरी? हरिदासाची घरे, हरिदासाची क्या बात है? घरे, हरिदासाची घरे, हो हरिदासाची. क्या बात है? वाह महाराज, हरी बोल. वाह टाळकी. वाह पकवान. हरिदासाची घरे माझा हे हरिदासाची घरे, हरिदासाची घरे, हे मनती काय मागा, हे हेची ते ग पांडुरंग मनसी काय मागा, हेची ते ग पांडुरंग. हे देवा जन्माला घाल, या जन्मात सोनं केलं तसं पुढच्या जन्मात कर. जन्म दे पण कुठं? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवा जन्म देणार असशील तर दे, पण हरिदासाच्या घरी दे आणि जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी, कराल काय गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. कैसा या अर्थाचा अतिशय पवित्र अतिशय गोड समर्पक आजच्या प्रसंगाला साजेल असा देवापशी काय मागावं सांगणारा अभंग विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो नियोजन पाहिजे सर्वांना ज्ञात या. या आपल्या पावन आणि पवित्र आंधळी भूमीमध्ये श्री जगद्गुरु संत तुकोबराया गाथा पारायण सोहळा आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर आंधळी या भूमीमध्ये संपन्न होतो या. आणि या सप्ताहातील आजची जागराची कीर्तन सेवा म्हणजे मागणीचं. मला आज ह्यांनी मागाय बोलावलंय, म्हणजे रोज मागाय जातो पण आज मागाय आलोय. चला
आज ही मागणीची कीर्तन सेवा माझ्यापर्यंत तुम्हा सर्व सप्ताह कमिटी संत सद्गुरू बाळूमामांचे निष्ठावंत भक्त आंधळी आणि टाकीवाडी भूमी या सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग या गावून बाहेर गावून आलेले बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त तुम्हा सर्वांचं मनापासून बार व्यक्त करताना या कीर्तन सेवेसाठी ज्यांची सुंदर समर्पक साऊंड सिस्टीम आहे त्या साऊंड सिस्टीममध्ये दादा तुमचं मनापासून आभार. ज्यांची सुंदर अशी मृदंगाची साथ आहे आदरणीय श्रेयस महाराज गोरे सुंदर मृदंग वाजवतात दादा तुमचं मनापासून आभार. ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ आहे हरिभक्तीपर्यंत तुषारजी महाराज गाडी आणि हरिभक्तीपर्यंत लक्ष्मण महाराज सुतार माझ्यासोबत आलेली युवा कीर्तनकार दत्तात्रेयजी महाराज राऊत ज्येष्ठ कीर्तनकार महाराज मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. दोन्ही चोपदार मामा असतील दोन्ही विनेकरी मामा असतील आलेले सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग आपल्या गावचं निष्ठावंत भजनी मंडळ ही लहान लहान लेकरं उभा आहेत सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करताना या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून सेवा माझ्यापर्यंत आली. मामा माझ्या दारामध्ये संत सद्गुरू बाळूमामांची 14 नंबर पालखी बसली आहे. माझी स्वतःची आजची पंगत होती मामा तरी सुद्धा मला थांबता आलं नाही. बरं ही बी बाळूमामांच्या भक्ताने दिलंय. बरं तिकडचं सोडून इकडं यावं तर इकडची लोक दुःखी होतील. मी खरं सांगू का महाराज होणं कधी सुखाचं नाही. मी अनुभवतोय 2 वर्ष झालं. नाही काही कारण असतं मला येता बी आलं नसतं पण लोक कशी बी बोलाय बसलेत बाबा. नाही जावं तर तिकडचे लोक बरं इकडं यावं तर लोक म्हणतात घरी काय चाललं ना बाबा इकडं येतोय. बरं इकडं यावं तर इकडचे बी म्हणतात घरी काय झालं ना बाबा पैशाच्या मागं म्हणजे त्यांना मरावं का. नाही सुखाचंच होणं नाही बुवा होणं. मामा तुम्ही आगबन पांढरा पोशाख घाला आगबन त्याच्याकडं कुणीच बघत नाही फक्त त्याच्यावर एक डाग पडू द्या सगळ्याचं ध्यान कशा वाजतं. आणि बुवा लोकांवर तर गोळ्या धरल्या त्या गडी कुठं चुकीत गावते त्यापेक्षा काय करायचं आपलं म्हणलं असं द्या काय असेल ते असेल. घरच्यांना आरती घ्यायला लावली आणि मी इथपर्यंत 10 वेळेत येण्याचा प्रयत्न केला. बहुतेक बरोबर आम्ही 1.25 तासात इथं आलो. या 2 तासाचा रोड किती फास्ट आलो असेल विचार करा. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी सुंदर साऊंड सिस्टीम ऐका गायनाचार्य मृदंगाचार्य आणि साऊंड सिस्टीम आल्यासाठी सुरुवातीला जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. सुंदर समर्पक साऊंड सिस्टीम आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. सप्ताह कमिटी सर्वांचं मनापासून आभार. ह्या ग्रामदैवताचे चरणी दंडवत गुरुवर्याचे दंडवत सकल संत महात्मे मायबाप मस्तक आलेल्या सर्वांच्या चरणी दंडवत. या ठिकाणी वाणीला आरंभ विठाला अभंग संत तुकाराम महाराजाचा 4 चरणाचा या देवापाशी काय मागावं सांगणार अभंग आहे. नीट ऐका आता. आजच्या कीर्तनात आपल्याला भगवंतापाशी मागायचंय पण बाबा मागाय जायचं म्हटलं का नाही आधी आपल्याला त्या देवाची ओळख पाहिजे. आणि मागाय जायचं म्हटलं की आधी देवाकडे जावं लागतं आणि देवाकडे जाणं बहुतेक सोपं नाही. नीट ऐका आजच्या कीर्तनातून आज आपल्याला भगवंताला ह्या 8 दिवसाच्या सेवेचं फळ मागाय जायचंय पण मागाय जाणं सोपं नाही. देवाकडे जाणंच मुळात सोपं नाही. आणि आज आपल्याला देवाकडे तर जायचं या का जायचंय त्याचं बी कारण आहे तुम्ही जीव म्हणून जन्माला आला. नीट ऐका आणि ताड बसा. जीव म्हणून जन्माला आला की आपल्याला देवाकडे जावं लागतं. त्रिकालाबाधी सत्य सिद्ध करतो ऐका. आपण सगळे जीव या माणूस या माणसाला देवाकडे जावं लागतं. आज देवाकडे का जायचं कशासाठी जायचं का मागायचं ऐका. बरं जावं लागतं मान्य करावं लागेल कारण जीवाची देवता देव या. जगामध्ये मामा पाणी कुठं बी पडू द्या पाण्याची देवता आहे बघा समुद्र. अग्नी कुठं पेटवा अग्नीची देवता सूर्य. आणि जीव म्हणून कुठेही जन्माला या जीवाची देवता देव विठ्ठल विठ्ठल. महाराज या जीवाची देवता देव जीवाला देवाकडे जावं लागतं. आता नीट ऐका आधी देवाकडे जायचं मग मागायचं. मी 3 वर्ग तुमच्या पुढे मांडले. पाण्याची देवता समुद्र अग्नीची देवता सूर्य जीवाची देवता देव. महिला मंडळ ताड बसा. जगामध्ये पाणी कुठं बी पडू द्या मामा पाण्याची देवता कोण आहे समुद्र. पाण्याची देवता मोठ्याने बोला की पाण्याची देवता समुद्र. जगात पाणी कुठं पडू द्या त्याला समुद्राला जावं लागतं सिद्ध करतो. नीट ऐका पुढे बघा ताड बसा. महिला मंडळ बहुतेक ही टाकेवाडी आंधळी हा परिसर सगळा मामा डोंगराचा आहे माळाचा परिसर आहे तुमचा बरोबर. आणि या परिसरामध्ये बघा पाऊस पडला मुसळधार पाऊस पडला अजिबाई धो पाऊस पडला डोंगरावर मरणाचा पाऊस पडला डोंगरावर आणि लई पाऊस पडला आणि मग डोंगरावरचं पाणी डोंगरावर थांबतं. कायला बाड बोलताय म्हणा बुवा. डोंगरावर थांबतोय तेव्हा डोंगरावर थांबत नाही ते नाल्यानं असं वड्याला जातं बघा. वड्याचं शेवटी नदीला जातं आणि नदीचं शेवटी समुद्राला जातं. या मुद्द्यावर पाणी जगात कुठं बी पडू द्या पाण्याची देवता कोण सांगितलं मी समुद्र. पाण्याला कुठं जावं लागतं शेवटी समुद्राकडे कारण त्याची देवता समुद्र. दुसरा वर्ग अग्नीची देवता सूर्य सांगितलं मी. अग्नीची देवता सूर्य. अग्नी जगात कुठेही पेटवा त्याची देवता सूर्य. त्याला सूर्याकडे निघावं लागतं आणि जीवाला देवाकडे जावं लागतं सिद्ध करतो. बाबा
अग्नी पेटवल्यावर अग्नीची देवता सूर्य त्याला वर जावं लागतं हे सिद्ध करतो. पुढे बघा महिला मंडळ ताड बसा. घरी जा आणि घरी गेल्यानंतर देवाच्या समोर दिवा लावा. दिवा लावा, पंती लावा, ज्योत लावा, निरंजन लावा, काही बी लावा. हा, पंती लावली का नाही आजीबाई किंवा दिवा लावला की अग्नीची ज्योत अशी वर जाते का उलटी खाली जाते हो? बोला की मोठ्यानं, वर जाते का नाही? का? कारण त्याची देवता कोण आहे? सूर्य. अग्नी पेटवल्या कुठं निघतोय? सूर्याकडे. बरं, घरी जा तुम्ही. घरी गेल्यानंतर स्वयंपाकाला बसा, चूल पेटवा. चूल पेटवल्यानंतर बघा तुम्ही वरती तवा ठेवा, भाकरी करा, चुलीवरती भाकरी टाका, त्या तव्यावरती खालून जाळ घाला. समजा तुम्ही चुलीला जाळ घातला, मामा चुलीला जाळ घातला की अग्नीवर निघतो, त्याचं कारण आहे. चुलीला नुसता जाळ घाला. बघा तुम्ही जाळ घातलं की चुलीत सगळं खरं, पण आंधळी गावात चुली आहेत त्या का? हितनं झुपी करू द्या म्हणजे मला अवसान येईल. आहेत त्या का चुली? महिला मंडळ होय म्हणा, नाही म्हणा मोठ्यानं. आहे त्या का चुली? लय भाग्यवान गाव आहे तुमचं. टाळी वाजवा गावासाठी एकदा. चला बारामतीकडे. चूल म्हणजे माहित नाही. विकास महाराज त्या दिवशी बारामतीत गेलो, एका पोराला म्हणलं बाबा इथं चूल कुठं असतं? ते म्हणला बुवा चूल म्हणजे काय? हितनं झुपे. चुलीच माहिती नाही त्या. शोकांती काय निघून गेला काळ. थोडं विषांतर करतो. तुमच्या घरात चूल होती का नाही आजी? पहिल्या काळात घरोघरी चुली होत्या. हा, बरोबर का नाही? आता पहिल्यासारख्या चुली राहिले नाही त्या. तसं बघायला तर तुम्ही म्हणसाल बुवा चुली राहिले नाही त्या, पण आमच्या गावात घरोघरी आता चुली पेटल्या त्या. का? असं गॅस संपून गेला. मोठी मोठी हॉटेल बंद पडली बुवा. नाही नाही, घरोघरी ज्याच्या घरात कवा चूल पेटली नव्हती त्यांनी चुली पेटवले. ते पहिल्या काळात चुला असायची आजीबाई तुमच्या घरात होती का नाही? चूल होती. घरामध्ये पाट वरवंटा होता, होता का नाही? घरामध्ये एक चिमणी होती, घरामध्ये जातं होतं, घरामध्ये काटवट होती, होती का नाही? ह्या जुन्या गोष्टी होत्या. ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या मामा. कधीपासून माहित आहे का? जेव्हापासून त्या वरोट्यानं घरामध्ये चिमणी आणली का नाही, जाळ झाला घरातल्या वस्तूचा. बघाय नाही बघाय आता कुठं ते जात बी. ते जात तर जाताना जातच म्हणून गेलं नाही, बिन बोबाट निघून गेलंय जातं. उगा ते लग्नाच्या टायमिंगला भाड्या आणावं लागतंय लोकांना, त्याला बी पर्याय नाही. निघून गेलं जातं महिला मंडळ. पहिल्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये चूल असायची, चिमणी असायची, बरोबर का नाही? त्याचा उजेड व्हायचा मोठा बघा. पुन्हा घरामध्ये तुमच्या काटवट असायची, लाकडी काटवटला माहेर लाटवा. महिला मंडळ ताड बसा तुम्ही. महाराज आपला मोकळं बसा. हा, ताड बसा. तुमच्या घरामध्ये काटवट होती का? काटवट लाकडी माहेर लाटवा. लाकडी होती का? होय किंवा नाही? पटकीनं सोडायचं. हा, होती ना? हा, खरं सांगा महिला मंडळ, तुमच्या काळामध्ये लाकडी काटवट होती ना आजीबाई? आता लाकडी काटवट गेली आणि घरामध्ये स्टीलची आली. काय म्हणतात तिला? मोठ्यानं काय? असं ते परत नाव कुण्या काढला पहिला त्याला हुडाकला पाहिजे ना बुवा. त्याचा अर्थच लाग ना बघा. परात कसा अर्थ लावायचा? परात साधा अर्थ लावायचा. जे असते घरात त्याला म्हणायचं. कशाला कोड्यात पडायचं आपलं सरळ. हा, बहुतेक तुमच्या घरामध्ये परात आली आजीबाई. आली का नाही? पुढे बघा, ताड बसा. परात आली मामा. त्या परातीला सुद्धा असं 2 कान आहेत आणि परातीच्या कानावर पाय ठेवायचं, मग भाकऱ्या करायच्या, बरोबर का? आंधळीच्या महिला घरात परातीला 2 कान आणि मग त्याच्यावर पाय ठेवायचं, मग भाकऱ्या करायच्या, बरोबर का नाही आजीबाई? परातीला घरात 2 कान नाही म्हणते ते. खरं सांगा, घरात परातीला 2 कान अजिबातच नाही तर. मग सुन पाय कुठं ठेवती? असं सांगा. मग 12 वाजूस तर एक जणी बी हातली उठत नाही मंडपात ना. हा, असलं सांगा. आम्हाला असलं लई चालतंय. पाय कुठं आहे तर? त्या दिवशी एक जोडीदार बारामतीत म्हणला, भाऊ आमच्या घरी जेवाय चला, माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे. त्याला म्हणला, अरे शंकर पाळ्या, तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तुझ्या बायकोच्या म्हणा तुम्हीच आता राहिलेच काय. निघून गेला पहिला काळ मामा. पहिल्या काळामध्ये काटवटीला कान असायचा. आता आमचं निम पाय परातीत आहे. त्याला शोकांती काय? निघून गेला काळ. बहुतेक पहिल्या काळामध्ये घरामध्ये तुमच्या काटवट असायच्या, आजीबाई असायची. त्या काटवटीमध्ये तुम्ही भाकरी करायचा आणि तव्यावरती टाकायचा. जलद गतीनं गरम होणारं इंधन म्हणजे लोखंड या, आणि लोखंडी तवा असायचा आणि तव्यावरती भाकरी टाकायचा आणि तुम्ही खालून चुलीला जाळ घालायचा. माझ्या सांगा, पुढं बघा, ताड बसा. चुलीला जाळ घातला की अग्नी वरती निघायचा का पुन्हा चुलीत जायचा? वरती येऊन तव्याला लागायचं का नाही आजी? का वर निघायचा अग्नी? कारण त्याची देवता कोण आहे? कोण आहे? सूर्य. अग्नी कसा पेटवला की त्याला कुठं निघावं लागतं? वरच्या दिशेला, म्हणजे सूर्याकडे. बरं, आणखी सिद्ध करून दाखवतो. समजा लाईट गेली, नाही जाणार पण गेली. ते लाईट जायचं म्हणलं की पहिलं सिस्टीमवाल्याला लय मोठं टेन्शन येतं. नाही मानलं पाहिजे. मी सध्याच्या काळात सिस्टीमवाल्याला लय मानतो बाबा. कोण व कुणाचं ऐकून घ्यायला मोकळं नाही. आम्ही सांगल तसं बिचारे ते ऐकतंय. इको द्या, ट्रबल द्या, बेस द्या, गेन द्या. कायला तर कळत बी नाही, मग काय द्या कोणाष्ट काय मग ते पण सांगल तसं बिचारा ऐकतंय. मामा कोण कोणाचं ऐकून घ्याय मोकळं नाही. एखादा म्हणला असता जाळ होद्या निघालो गोरी लय असतंय तुमचं स्वांग.
नाही नाही कोण कोणाचं ऐकून काही मुकलं नाही. आम्ही सांगतोय तसं ऐकतोय. जोरदार टाळी वाजवा शिष्टीमाल्यासाठी. शिष्टीमाले बिहू नका, मी तुमच्या सोबत आहे. हा समजा लाईट गेली, नाही जाणार पण गेली, आणि आजीबाई लाईट गेल्यानंतर माझ्या हातामध्ये मेणबत्ती या वितळते, ती मेणबत्ती जागराच्या दिवशी पेटवली जाते, ती मेणबत्ती. हा बरोबर दीप उत्सवाला पुढे बघा ताड बसा. आता ही मेणबत्ती मी पेटवली, मेणबत्तीची ज्योत कुठं निघते मावशी? वर निघते का नाही? निघते का नाही वर? बरं समजा विकास महाराज माझ्यासारख्या खोटवाडानं ती उलटी धरली, आता नाही वर निघायची. हा नाही उभे का नाही? आता वर निघते का नाही? आता मी उलटी धरली, आता वर निघणार. मेळ करा तुमचं, मी अजून हितच आहे. हा बोलत चला. अशी धरली आजीबाई, वर निघते ज्योत. आता उलटी धरली, आता वर निघणार. निघणार होय? खरं सांगा निघणार का? कारण आहे का? निघणारच. कारण अग्नीला कुठं बी पेटवा आणि कसं बी पेटवा, त्याला कुठल्या दिशेला निघावं लागतंय? कारण त्याची देवता कोण या? मामा तुम्ही काय बी पेटवा अग्नीला, वर काय बी पेटवा म्हणजे रान पेटवायचा चालेल एखाद्याचं. चांगल्या गोष्टीसाठी वाक्य खाली अंडरलाईन, चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही काय बी पेटवा, अग्नीला वर निघावं लागतं. कारण अग्नीची देवता कोण या? सूर्य. तशी जीवाची देवता देव. जीव म्हणून जन्माला आला, तुम्हाला देवाला शरण जावं लागेल, ही मात्र त्रिकालाबाधी सत्य. कारण जीव हा देवाचा अंश या, आणि अंश हा स्वतःचा मूळ स्वभाव कधी सोडत नाही. बाबा बघा तुम्ही, माझ्या हातामध्ये मिरचीचा तुकडा आहे, थोडा मोडला आणि खाल्ला तर तो आंबट लागतो का? तिखट लागतो? तो त्याचा मूळ स्वभाव सोडतोय का? समजा गुळाची ढेप या, महाराज तुमच्या हातामध्ये गुळाची ढेप दिली, त्यातला तुकडा मोडून थोडा खाल्ला तर तो कडू लागतो का? गोडच लागणार का नाही? त्याचं कारण या, तो त्याचा मूळ स्वभाव सोडत नाही. आणि तसा आपण हा जीव हा देवाचा अंश या. आपल्या मनाला विचारा, आपण आहे का देवासारखं? 13 लग्न मोडली आतापर्यंत, आपण आहे का देवासारखं? नाही. विचार करा की आपल्याच मनाला विचार करा. मी पाया पडून सांगतो गड्या, तुम्ही जीव म्हणून जन्माला आला या, तुम्हाला देवासारखं नाही जमायचं. पण तुकोरोब्बा राय म्हणले देवाकडे निदान जा तरी. तुकाराम महाराज तुम्ही सुद्धा आज देवापाशी गेलाय. हो आम्हाला जावं लागेल. जीव म्हणून जन्माला आला, देवाकडे जावं लागेल. बरं जाण्यासाठी करावं काय लागेल? 4 मार्ग आहे देवाकडे जायला. ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती, या 4 मार्गाने देवाकडे जाता येतं बरं का. 5 म्हणसाल तर अजिबात नाही. आज देवापाशी पोहोचायचं आणि मग मागायचं. या जायला किती मार्ग सांगितलं मी? ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती. ज्ञानाने तुम्हाला देवापाशी जाता येतं, पण झालंय कसं? ज्ञान आला की गर्व येतो, आणि गर्वाचे घर गर्वाने जाता येते का देवापाशी? नाही. तिथं नम्रच व्हावं लागतं. नम्र झाला भूतातीने कोंडिले अनंता. नम्रतेने जगावं लागतं. आणि कीर्तन एवढं शिकवतं बरं का. कीर्तन एवढं शिकवाय, मुळात मी सांगतो कीर्तनाच्या पाठीमागचं कारण. गावोगावी कीर्तन श्राद्धाला होतात, सप्ताला होतात, तळावर कीर्तन होण्याच्या पाठीमागचं कारण, कीर्तन याच्या पाठीमागचं मूळ कारण एकच आहे, नका करू नाश. आयुष्याचा नका करू नाश. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे, आता तरी पुढे हे आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाच्या आयुष्याचा. क्या बात है. हे आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाच्या आयुष्याचा. हे सगळ्याच्या पाया माझे दंडवत, सगळ्याच्या पाया माझे दंडवत. आया कीर्तनाच्या पाठीमागचं मूळ कारण फक्त एकच आहे, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करून आशा यशाचा. झाले गेलं जाऊ दे, इथून पुढे तुम्ही चांगलं जगा एवढं सांगण्यासाठी कीर्तन आहे. पुढे जामीन आहे तुका, इथून पुढे तुम्ही चांगलं जगा, नम्रतेने जगा, एवढंच कीर्तन शिकवतं. नेहमी समाजातून मामा झुकवून चालायचं, छाती काढून कुणाचं चांगलं झालं नाही.
नीट ऐका, नम्रतेने जगाय शिका. मी रोज कीर्तनात सांगतोय, नेहमी नम्रतेने जगत जा मामा. नीतिमत्तेने जगा, प्रामाणिकपणाने जगा, इमानदारीने जगा. कोणाला फसवून जगू नका, कोणाला लुबाडून जगू नका, गोरगरिबाच्या माना मुरगळून जगू नका, कोणाचं पैसे बुडवू नका. पुढच्या जन्मात त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागल. जसं कराल तसं भराल. हा नियतीचा फेरा आहे. कुणाला फिरल सांगता येत नाही म्हणून पाया पडून सांगतो, झुकून चला. नेहमी समाजातून, गावातून, पाहुण्यातून चालताना हात जोडून चालायचं. छाती काढून कोणाला चांगलं झालं, रावणाचं शेवट गेलं नाही. सांगा ते कवडी गेली नाही मामा. 7 कोटी सोन्याची घरं होती रावणाची, 7 कोटी. एका घराला 3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. कवडी सोबत घेऊन गेला नाही. कुठं घेऊन बसला? आपल्या घराचा पत्रा. झुकून चाला, नम्रतेने जगा. पण कसं होतंय, आमच्याकडे ज्ञान आलं की आम्ही नम्रता विसरून जातोय. बघा तुम्ही, बहुतेक ज्ञान आला की माणसाकडे गर्व येतो. वाक्य दुरुस्त करतो, नीट ऐका. जो माणूस ज्ञानी या तो गर्विष्ठ असतो. वाक्याखाली अंडरलाईन 10तला एखादा नसतो. वाक्य दुरुस्त करतो मी, नीट ऐका. कुठलं बी क्षेत्र असू द्या, ज्याच्याकडलं ज्ञान या त्या माणसाकडे गर्व या. 10तल्या एखाद्या माणसाकडे गर्व नसतो. पण सध्याच्या काळात तसंच झालंय. 10तला एखादा माणूस सोडला का नाही तर ज्याच्याकडलं ज्ञान आहे तो माणूस गर्विष्ठ आहे. बघा तुम्ही, लय ज्ञान आला की माणूस गर्विष्ठ होणार. ज्ञानी माणूस गर्विष्ठ असतो हे मान्य करावं लागेल. ज्ञान आलं की आम्हाला गर्व येतो. आणि गर्वाचे घरं नाही व जाता येत गर्वाने देवाकडे, तिथं नम्रच व्हावं लागतं. बरं, आता गर्वाने नाही जाता देवाकडे, गर्व येतोय कधी? ज्ञान आलं की. मग ज्ञानाने नाही जाता येत देवाकडे. दुसरा मार्ग तुकाराम महाराज म्हणतात देवाकडे जायचा योग सांगतो. या भुकेल्या भूक खावेत, तहानेल्या तहाने प्यावेत. ताळ बसा महिला मंडळ. समजा तुम्हाला सगळ्याला भूक लागली, बसलाय तुम्ही सगळे जेवून. तुम्ही सगळे का म्हणतोय माहित आहे का? तुम्ही सगळे जेवून बसलाय, ध्यानात ठेवा. तुम्ही सगळे जेवून बसलाय म्हणून समजा आता उद्या सकाळ तुम्हाला भूक लागली. आता भूक लागली की नाही आजीबाई, भूकच खाऊन टाकायची, परत लागलीच नाही पाहिजे. हा, अजिबातच लागली नाही पाहिजे, भूकच खाऊन टाकायची. हा, बरं आलाच म्हणाव माणसं मारायला इकडं, भूकच खाऊन टाकायची. सुखाचं होय ते? नाही 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 नाही, भूक खाऊन टाकणं सोपं नाही मामा. तहान लागली का नाही, तहानच पिऊन टाकायची, परत लागलीच नाही पाहिजे. आहे का सोपं? नाही रे बाबा हो, योग कठीण या. तिसरा मार्ग देवाकडे जायचा, त्याचं नाव आहे कर्म. पण कर्म बांधून ठेवतं बघा. कर्म देवापाशी नेतं, पण कर्म बांधून ठेवतं. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले आईसे किती. कर्म बांधून ठेवतं. राहिला शेवटचा मार्ग भक्ती. भक्ती हा सगळ्यात सोपा मार्ग आहे बघा देवाकडे जाण्याचा. किती सोपा आहे मार्ग सांगू का? भक्ती जर तुमच्याकडे असेल तर भक्तीची जोड ज्ञानाला लावा, तिथला अहंकार निघून जातो. भक्तीची जोड योगाला लावा, कठीणता राहत नाही. भक्तीची जोड कर्माला लावा, कर्माची बंधनं तुटतात. त्यापेक्षा खोल ज्ञानाने म्हणाल तर तुम्ही देवापाशी जाल, योगाने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल, कर्माने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल. पण भक्ती हा असा मार्ग, या जगाचा मालक आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. ताकद आहे भक्तीची, ही ताकद आहे भक्तीची, हे सामर्थ्य आहे भक्तीचं. पण बुवा भक्ती 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 म्हणचाल तर तुमच्या वारकरी संप्रदायानं भक्तीचं सुद्धा 9 प्रकार पाडलं. किती प्रकार आहे भक्तीचं? 9विधा काय बोलिल्या ज्या भक्ती द्यावी माझे हाती संतजन. किती प्रकार आहे भक्तीचं? 9 प्रकार. महिला मंडळ पुढे बघा, ताड बसा. नवरात्री तुम्ही उपवास करता का? करताना 9 प्रकारच्या भक्त्या माहिती आहेत का तुम्हाला? काय करायचं म्हणा, फराळ खायला झाला आम्हाला, बस झालं. मी पाया पडून सांगतोय, 9 प्रकारच्या साड्या घालत बसण्यापेक्षा 9 प्रकारच्या भक्त्या जाणार. पण बुवा झाले कसं, आम्ही आंधळी गावची लोक आहे बघा. अशी रानामाळाने राहणारी लोक, भोळी बाबडी लोक. तुमच्या वारकऱ्यातलं लय कळत नाही, संप्रदायातलं लय कळत नाही. आलायच एवढ्या लांबनं तर जास्त काय सांगू नका. तुमच्या 9 भक्ती आम्हाला कळत नाही. एक सांगा, साधी सांगा, सरळी सांगा, आणि देवापाशी आज जाण्यासाठी सोपी भक्ती सांगा. मग सगळ्यात सोपी भक्ती फक्त एकच, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे काल परवाची. चुकलं काय हो? लय चुकलं. जळतील पापे काल परवाची नाही मामा, जन्माचे सुद्धा नाही, जन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद नामामध्ये आहे. मग सगळ्यात सोपा मार्ग सांगता तुम्ही देवाकडे जायचा, नाम या. नामीची तारिले कोट्यानो कोटी, किंवा नामापरते साधन नाही जे तू करशी अनेक काही. दुसरा कुठला मार्ग करा? देवाकडे जायचा सोपा मार्ग आहे नाम. ते नाम तुकाराम महाराजांनी घेतलं, मग देवापाशी गेले. आणि घेतलं बघा, आज देवाकडे जायचं मग मागायचंय, पण देवाला लागतं ते आधी आपण कमवलं पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला किंवा देव भावाचा भुकेला. आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल निष्ठा असली पाहिजे, भाव पाहिजे, त्याचं सतत नाम मुखामध्ये पाहिजे, तेव्हा तो आपलासा होतोय. आणि तुकाराम महाराजांनी हे बाळगलं. आज देवापाशी मागाय गेले, पण आधी तो मार्ग धरला. काय? सतत मुखामध्ये भगवंताचं नाव. माझी मज झाली या नावावर वाचा, छंद या नामाचं घेतलं, अशी अवस्था तुकाराम महाराजाची होती. अहो, एकटं तुकाराम महाराज बसायचे, रात्रंदिवस देवाचं भजन करत बसायचे. लोक म्हणायचे बहुतेक हा वेडाया खोळाया. अहो, बाळू मामाला समाजानं त्रास दिला, ज्ञानोबराला समाजानं त्रास दिला, तुकाराम महाराजाला त्रास दिला. आणि माझं जाहीर मत आहे पाहुणे, आपल्याला त्रास झालाच पाहिजे, माणसाला त्रास झाला पाहिजे ह्या मताचा महाराज मी. का सांगू का? त्रास कोणाला होतो मामा? चांगल्या माणसाला.
चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. त्रिकालाबाधी सत्य मान्य करावं लागेल. विरोधक पाहिजे. आपल्याला लोकांनी नावं ठेवली पाहिजे, आपली लोकांना निंदा केली पाहिजे, आपल्याला लोकांनी पाठीमागं काड्या केल्या पाहिजेत, आपली चर्चा झालीच पाहिजे. ध्यानात ठेवा, लोकांनी निंदाच केली पाहिजे. आपल्या आंधळीत एक म्हण आहे बघा, निंदकाचे घर, आजपासून म्हणच बदलून टाका, निंदकाचे घर असावे दारात. दारात पाहिजे की आपल्याला वाईट बोलणारी निंदा करणारी लोक पाहिजे. हत्ती चले बाजार आणि कुत्ते बोके हजार. लोक चांगल्याला त्रास देतात मामा, चांगल्याला त्रास आहे, पण ज्याला त्रास आहे त्याला गुण हमखास आहे हे मान्य करावं लागेल. आणि त्रास झाला पाहिजे, कारण लोक त्रास कोणाला देतात? चांगल्यालाच. पाहुणं, जोपर्यंत तुम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहताय का नाही तोपर्यंत सगळे तुम्हाला चांगलं बोलतात, पण जेव्हा तुम्ही बंगला बांधसाल तेव्हा गाव तुमच्या संग बोलायचं बंद होणार. ही सध्याची परिस्थिती आहे. का? कारण लोकांना तुमचं चांगलं झालेलं पाहतं, लोकांना तुमचं चांगलं झालेलं पाहतं, पण त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं सहसा कोणाला पाहत नाही. ही परिस्थिती आहे सध्याची. समाजानं त्रास दिला, ज्ञानोबराला त्रास दिला, तुकाराम महाराजाला त्रास दिला, बाळूमामांना त्रास दिला. एकटं बसायचे, भजन करायचे, लोक म्हणायची येडाय. बाळूमामाला तर खोळा म्हणायची. काट्यावर झोपतो या, झाडाच्या शेंड्यावर चढतो, येड्यासारखा वागतोय, खोळाया. तुकाराम महाराजाला म्हणायचे वेढाया, बडबड करतोय. आपण एक आहे गड्या. तुकाराम महाराज भक्तीच्या मार्गाने देवापाशी आज गेले, मग मागितलंय. तुकाराम महाराज भक्तीमध्ये वेडे झालते. देवाचं एवढं नाव घ्यायचं, नामामध्ये देहभान विसरून जायचं. लोक म्हणायचे हा वेडा आहे, कारण तुकाराम महाराज बडबड करायचे. पण एक आहे बाबा, तुकाराम महाराज बडबड करायचे, पण तुकाराम महाराज देवासोबत बोलायचे. एकटंच बडबड करायचे आणि तुकाराम महाराज देवासोबत बोलायचे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही माणसं सुद्धा एकटंच बसून मनाला बडबड करतो या. तुकाराम महाराजांसारखं आम्ही बी एकटंच बसून मनाला बडबड करतो या. फरक एवढाच आहे, आमच्या कानात काहीतरी असतं. काय म्हणतात व त्याला? कानात. आजीबाई बघा, तुमचा नातू ते कानात घालून बसतो रातून दिवसा. काय म्हणतात त्याला? काय हो? हा, हेडफोन. अजून बी काहीतरी नाव आहे त्याला, इयरबड. हा बरं, अजून एक काहीतरी राहिले बघा नाव, कॉड, ब्लूटूथ. हा, असं सांगू लागा मी लय आडाणी भाऊ आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा, तुम्ही सांगितलं तर कीर्तन होणार आहे. पुढं बघा, तुम्ही ब्लूटूथ म्हणा, इयरबड म्हणा, हेडफोन म्हणा, काय बी म्हणा त्याला. मी पाया पडून सांगतो, सध्याच्या काळात कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही, माणसाला माणसं ताणण्याचं साधन कीर्तन आहे. आता तरी पुढे हाच उपदेश, एवढंच कीर्तना सांग. चांगलं जगा. मोबाईल ही गोष्ट अशी मामा, जेवढा चांगला वापर असाल तेवढा वंचिला नेतो, आणि जेवढा वाईट वापर असाल तितका मातीत घालतो. आणि बाद झाली हो माणसं मोबाईलने. खरं मामा, सध्याच्या काळात माणूस माणसाला बोलायला तयार नाही. पहिल्या काळात ही जुनी लोक ह्या गावाच्या पारावर बसली की रात्र रात्र गप्पा चालायच्या. आताची तरुण पोरं बसतात, एकाचं बी एकाकडे लक्ष नाही, सगळ्याचं लक्ष मोबाईलमध्ये. बाद झाली माणसं. बघा तुम्ही, माणसाला माणूस बोलायला तयार नाही. 10 वर्षाचं लेकरू असू दे, त्याला भिंगाचा चष्मा आहे, डबल भिंगाचा. 10 वर्षाच्याला. महिला मंडळ, तुम्ही भगवंताच्या दारात बसला, खरं सांगा, तुमच्या घरातलं 2 वर्षाचं लेकरू असतं, त्या 2 नाही तर 3च वर्षाचं लेकरू असतं, आणि 3 वर्षाच्या पोराच्या हातात स्क्रीन टचचा मोबाईल दिल्याशिवाय ते दुसरा घासच उचलत नाही. खरं आहे का नाही? हा, माना हलावल्या बघा, ह्यांना पटलं. वैतागले ते त्या सुद्धा घरी मोबाईलला, लय वैतागल्या. ह्यांना वाटतंय ती मोबाईल फोडून टाकावा, पण परत मिळायचा नाही. त्यामुळं गप आहे, त्या दुसरं काय नाही. बहुतेक मोबाईलनी माणसं बाद झाली मामा. तुम्ही बारक्यांचं काय घेऊन बसला? मी पाठीमागं सांगू, तो मोठी माणसं बाद झाली. कसं? मी अनुभवलं की मोठी माणसं सुद्धा बाद झाली सध्याच्या काळात. तुम्ही इथून खाली गेला का नाही बाबा, तो माळशिरस तालुका चालू होतोय, आणि त्या माळशिरस तालुक्यामध्ये त्या वाघमोडी पाहुण्यांच्यात एक बहीण दिली मामा. आणि एक दिवशी ती बहीण दाजी घरी आली. बघा माणूस किती वेळा झाला. आमचं दाजी घरी आली, मामा सोप्यावर बसलं होतं. 1 तासभर आमचं दाजी सोप्यावर बसलं होतं, आणि 1 तासभर आमचं दाजी मोबाईलमध्ये बघत होतं. आणि मी दाजीच्या तोंडाकडं तासभर, मी दाजीकडे बघतोय, दाजी मोबाईलमध्ये, मी दाजीच्या तोंडाकडं, दाजी मोबाईलमध्ये. मामा 1 तासभर असं चाललं. मला राग आला, नाही लय राग आला. मला म्हणू वाटत होतं, तुझ्यासारखं मोबाईल आमच्या इकडं भंगारवाला वापरतो, पण आपली बहीण आहे त्याच्यात. त्यामुळं का बसायचं आलं, दुसरं काय? अहो, तासभर दाजीकडे बघतोय बिचारा मोबाईलमध्ये, मी दाजीच्या तोंडाकडे, दाजी मोबाईलमध्ये, मी दाजीच्या तोंडाकडे, दाजी मोबाईलमध्ये. मामा 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं. मावशी, मन माझं सुपासारखं झालं. वाटलं कडे आता दाजी विचारतील, बुवा कसे चालेत कीर्तन, कॉलेज, गुरढोरं, शेतीवाडी, म्हणून मला मामा लय आनंद झाला हो. 1 तासभर आमचं दाजी मोबाईलमध्ये बघत होतं, आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं, आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघून माझा मेहुणा म्हणला, बुवा ते चपटे पिनाचा चार्जर आहे का? जाळ केला त्या चपट्या पिनाचा. हे बुवा कीर्तन करणार तर मरून जा तिकडं, उलटून जा, फक्त चपट्या पिनाचा चार्जर. निघून गेली हो माणूस की माणसं. तर मामा, माणसाला माणूस बोलायला तयार नाही. एवढी शोकांती काय सध्याच्या काळात. माणसं बाद झाली. लोक म्हणतात
त्या मोबाईलनी माणसं जवळ आली, पण मी सांगतो मोबाईलनी माणसं बाद झाली. माणसाला माणूस बोलायला तयार नाही. तुकाराम महाराज एकटं बसायचे, मनाला बडबड करायचे. आम्ही एकटं बसतोय, आमच्या कानामध्ये हेडफोन आहे, ब्लूटूथ आहे, इयरबड्स आहेत. आम्ही बाद झालो ह्या सगळ्या गोष्टींनी. बहुतेक आम्ही एकटं बडबड करतोय, आमच्या कानात काहीतरी. तुकाराम महाराज एकटं बसायचे, तुकाराम महाराज देवासोबत बोलायचे. तुकाराम महाराजांनी या बंगलीला बघा, मरण माझे मरून गेले मज केले आमर. आज त्यांना लिहिला का वैकुंठाला गेल्या? आज त्यांना म्हणते ते का मामा मेलोय मी? नाही. ज्यावी ही स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे, ज्यावेळी ही स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता हा देह भगवंतमय होतो, त्याच वेळी म्हणता येतं मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे, किंवा आपले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोळा अनुपम्य. ही अवस्था संताची. एकटं बसायचे, भजन करायचे, आणि त्या भजनाच्या नामचिंतनाच्या बळावर तुकाराम महाराज आज भगवंतापर्यंत पोहोचले. नाम असल्याशिवाय तुम्हाला देवाकडे जाता येत नाही, नामाशिवाय देवाची जोड नाही. आज तुकाराम महाराज देवापाशी पोहोचले, पण नामाशिवाय नाही, नाम घेऊन पोहोचले. पण नाम घेत पोहोचले. किती दुःख होतं तरी सुद्धा नाम सोडलं नाही. काय दुःख होतं तुकाराम महाराजाला तरी सुद्धा नाम सोडलं नाही. बहुतेक त्या काळामधला भला मोठा दुष्काळ मामा, लय मोठा दुष्काळ पडला तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. आणि त्या दुष्काळामध्ये लोकांना अन्न खायला नव्हतं. तुकाराम महाराजांची आई मेली, बाप मेला, पोरगा मेला, बायको मेली, दारातला बैल वैरणी वाचून मेला. एवढी वाईट परिस्थिती झाली. भला मोठा दुष्काळ पडला. खायला अन्न नाही. स्त्री एका अन्न करता मेली, म्हणजे घरातली सगळी माणसं मेली. एवढं दुःख तुकाराम महाराजांना झालं. एवढा मोठा भला मोठा दुष्काळ पडला. घरामध्ये जेवढं होतं धनधान्य ते जगाला वाटून दिलं. बघा, ह्यांनाच म्हणायचं संत नाही, स्वतःला बी गरज आहे की त्याची, पण दुसऱ्याची गरज ओळखून दुसऱ्याला ती गोष्ट देणं याला म्हणायचं संत. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साध ओळखावा देव तेथेची जाणावा. तुम्हाला पाषाणातला देव नाही कळाला तरी चालेल, जीवातला देव कळू द्या मामा. माणसासोबत माणसासारखं वागा, यासारखा दुसरा परमार्थ नाही. विठाला विठाला. कारण पाषाणातला देव पावल का नाही हे मला माहित नाही, पण जीवातला देव पावल्याशिवाय राहत नाही. त्रिकालाबाधी सत्य अनुभव आले अंगात या जगात येतात. माणसातला देव ओळखायशी का पाया पडून सांगतो. तुकाराम महाराजांनी ते ओळखलं. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साध ओळखावा देव तेथेची जाणार. माणसातला देव ओळखला. घरात जेवढं धनधान्य होतं जगाला देऊन टाकलं. आता खायला घरात अन्न नाही. घरातली सगळी माणसं मेली. एवढं दुःख होतं तुकाराम महाराजांच्या समोर. तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. नाही, घरातली सगळीच माणसं गेली, करायचं काय? आता घरातली एवढी माणसं गेली, तुकाराम महाराज रडताय. तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी या. पण तुकाराम महाराज रडत होते आणि ते विटेवरचा देव हसत होता. का? तुकाराम महाराज रडतायत, एवढं दुःख आहे, भला मोठा दुष्काळ पडला, घरातली सगळी माणसं मेली, एकटा राहिलो, सगळं निघून गेलं, सगळं उद्ध्वस्त झालं, डोळ्यात पाणी या, आणि तो जगाचा मालक रडत हसतोय. तुकाराम महाराज रडतात आणि देव हसतोय. देव का हसत होता त्याचं कारण या. देवाला आनंद झाला. तुकाराम महाराजांनी आजपर्यंत त्यांच्या पिढीत कुणी काय मागितलं नाही. एवढं दुःख तुकोबरांच्या वाट्याला आलं. आता तुकाराम महाराज पंढरपूरच्या वारीला येणार आणि ह्या वेळेस एवढं दुःख या, काहीतरी मागितल्याशिवाय जाणार नाही, म्हणून आनंद झाला त्या विटेवरच्या मालकाला. म्हणून तुकाराम महाराजांचं सगळं घर उद्ध्वस्त झालं, प्रपंच निघून गेला. तुकाराम महाराजांनी सगळं सोडलं आणि जाळोनी संसार बैसलो अंगणी ही अवस्था प्राप्त केली. सगळं सोडून दिलं आणि तुकोबराया पंढरपूरच्या वाटेला निघाली. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान, चंद्रभागेची आंघोळ केली आणि वरती आल्यानंतर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं. बघा, तुम्ही पंढरपूरला गेला का नाही, पांडुरंगाच्या आधी पुंडलिकाचं दर्शन आहे. पुंडलिकाचं दर्शन एक बघा, ऐका, पंढरपूरला कधी गेला का नाही मामा तुम्ही, पुंडलिकाचं दर्शन घेण्यापेक्षा त्याचा आदर्श घ्या. काय आदर्श घ्यायचा? 28 युग जगाचा मालक विटेवर उभा केलाय, फक्त माईबापाची सेवा आहे. म्हणजे पाहुणे, मी असं सांगायलो नाही तुम्ही आईबापाची सेवा करत बसा. आहा, एक करा, फक्त आपल्यामुळं आपल्या आईबापाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका. एवढं जगा बास तुम्ही जिंकला, दुसरं काहीच करायची गरज नाही. बरं, अपेक्षाच काय त्यांची म्हातारपणी कीर्तनातनं एवढं घेऊन जा. महिला मंडळ तुम्ही सुद्धा, बाबा हो तुम्ही सुद्धा, आपला आईबाप डोळ्यासमोर आठवा, तुम्ही सासू सासरं म्हातारं डोळ्यासमोर आठवा. काय मागतील म्हातारपणी सांगू का? 2च गोष्टी पाहिजेत त्यांना. 4 शब्द चांगलं बोला आणि 2 गाज सुखाचे द्या. 3री गोष्ट नकोय मामा त्यांना. आठवा तुम्ही काय मागतील म्हातारपणी, घरातली म्हातारी माणसं. 4 शब्द चांगलं बोला आणि 2 गाज सुखाचे द्या. 3री गोष्ट नको त्यांना. दहन दौलत मागत नाही, ते त्यांनी तुमच्यासाठी कमवून ठेवलं. या आत्ता आल्या मशनी, आत्ता आली साधनं, म्हणून आपल्या लोकांना कष्ट कराय बळ पडत नाही. बाबा, ह्या जुन्या लोकांनी हाताशिवाय कामं केली नाही. कामं करून करून ते मरायला लागले आणि आपल्यामुळे जर घरातल्या म्हाताऱ्या माणसाला जाच होत असेल तर हे सगळ्यात मोठं पाप आहे. ध्यानात ठेवा. घ्या पुंडलिकाचा आदर्श.
आणि त्या पुंडलिकाचा आदर्श घेतला. तुकाराम महाराज पुंडलिकाच्या पाया पडले. पुढे आल्यानंतर कानपत्रा माता चोखोबाराय नामदेव पारीचं दर्शन घेतलं आणि रांगेला उभा राहिले. आता संत होते तरी सुद्धा रांगेला उभा राहिले बरं का. मी नेहमी सांगत असतो देवाचं दर्शन नेहमी रांगेनं घेत जा बाबा. सध्याच्या काळात आता पद्धत निघाली मामा, पास काढून तिकीट काढून देवाचे दर्शन मिळायला लागली, पैसे देऊन देवाचे दर्शन मिळायला लागली बाबा. सध्याच्या काळात देव सुद्धा विकत घेतलाय लोकांनी. पाठीमागच्या वर्षी त्या सासवडचं कीर्तन करून इकडं माळशिरस तालुका माझा बाले किल्ला आहे, माळशिरस तालुक्यात कीर्तन होतं. आणि ते कीर्तनाला मामा संध्याकाळच्या कीर्तनाला जाताना आम्ही कुलदैवत खंडोबाचं दर्शन घ्यायला जेजुरीला गेलो मामा. आणि गडावर गेलो, थोडी गडबड होती म्हणून त्या पुजाऱ्याला म्हणलं मामा हे बघा आम्हाला जर अर्जंट दर्शन मिळेल का. ते म्हणले बुवा हे बघा अर्जंट दर्शन पाहिजे असेल तर पैसे काढा. काय म्हणले, अर्जंट दर्शन पाहिजे असेल तर पैसे काढा. ते कसं होतंय माहिती आहे का पाहुणं, पैसे द्यायचं म्हणलं की आम्हाला लय जड जात आहो. का घ्यायची सवय झाली दुसरं काय चला लगेच उत्तर खाल्लं येते ती बघा. ह्यांना लगेच माहित आहे बुवाचं उच काढायचं म्हणलं की तुम्ही नुसतं शब्द काढा, हे सगळे पुढचं माहितीच आहे ह्यांना. हा पुढं बघा. नाही म्हणलं आम्हाला उशीर झाला तरी चालेल पण आम्ही देवाचं दर्शन रांगेनं घेणार. घेतलं मामा आणि घेत जा. कधी देवाच्या दारात गेला का नाही पैसे देऊन दर्शन घ्यायचं नाही. त्याचं कारण सांगतो ऐका. कधी देवाच्या दारात गेला तर पैसे देऊन देवाचं दर्शन घेऊ नका. कारण पैसे देऊन देवाचं दर्शन घ्याल तर देवाला कळल तुम्ही किती श्रीमंत या. पैसे देऊन देवाचं दर्शन घ्याल तर देवाला कळल तुम्ही किती श्रीमंत या. आणि रांगेतून जाऊन भगवंताचं दर्शन घ्याल तर तुम्हाला कळल तो जगाचा मालक किती श्रीमंत या. त्याला रांगेतच उभा राहावं लागतं. तुकाराम महाराज संत आहेत, रांगेमध्ये उभा राहिले, पुढे गेले. जळोजी मळोजी 2 सुतारांनी बांधलेली कमान या आणि त्या कमानीतून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला श्री गणेशाचं दर्शन घेतलं. आता ती गणपती तिथं का आले, ते मारुतीच्या पुढं नंदी काय, ह्याला बी इतिहास आहे बरं का मोठा. का सांग का तो इतिहास धावत्या वेळात सांग का लगेच 5 मिनिटात ऐका. तो गणपती तिथं का आला, ती कमान का बांधली, तिथून पुढे आत आल्यावर तुकाराम महाराजांनी गरुड खांबाला कडारून मिठी मारली. का, कारण तुकाराम महाराज आज मागाय गेले होते. तसं बघायला झालं तर मागायला सगळे संत गेले. पहिली जर वारी पंढरपूरची कोणी केली असेल तर आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आणि मग ज्ञानदेव सारच होजवे. म्हणजे भगवान शंकरापासून ज्ञानोबरांपर्यंत प्रत आली. देवांनी सुद्धा वारी केली. भगवान शंकर पंढरपूरचं वारकरी पहिले ध्यानात ठेवा. पंढरपूरची वारी करायला गेले का नाही त्यावेळी निघाले होते पंढरपूरची वारी करायला. पार्वती मातेनं विचार केला मालक आज मस्त असं नटून निघाल्यात कुठंतरी, म्हणजे बाहेर निघाल्यात ते, म्हणून मालकाला कळावा आपण येतो या. म्हणून पार्वती माता अशा बांगड्याच वाजवत तिकडे आल्या. कारण बांगडीचा आवाज आला की शंकराला कळलं ना पार्वती आली. शंकर सावध व्हावा म्हणून पार्वती माता शंकराकडे जाताना बांगड्या वाजवत गेल्या. पार्वती मातेनं बांगड्या वाजवल्या, ती बी होत्या म्हणून वाजवल्या, होत्या म्हणून वाजवल्या. खरं आहे की हा. बांगड्या वाजवल्या, शंकराला कळलं, पार्वती आली. पार्वतीने विचारलं अहो व्हायवा कुठं, आणि आहो म्हणीत होत्या बरं का. काय म्हणला बुवा, आहो म्हणीत होत्या. आता सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा डबल हुशार आहे मी, काहीच उचकटत नाही. हा अहो इकडे या म्हणे. का ग पार्वती कुठं निघालाय म्हणे, पंढरपूरची वारी करायला चालू. आणि कुणाला इचरून नाही म्हणले माझी इच्छा, आणि तुम्ही एकटं चाला आणि मी बसून काय करू, मला सुद्धा यायचंय. पार्वती म्हणल्या ठीक आहे, शंकर म्हणले ठीक आहे. पार्वती आणि शंकर निघाले. जाताना गणपती बाप्पा आडवे आले. गणपती म्हणले पप्पाच म्हणलं असतील की गणपती का 2026चा गणपती होता वय पप्पा आणि गणपती आणायला. अजिबात नाही पप्पा. मी पायापडून सांगतो लेकरांना चांगली वळण लावा मामा. 5 वर्षाचा काळ लई भयानक येणार आहे. ह्या काळातून कोणच वाचवत नाही. ऐका, तुम्हाला जर ह्या काळातून वाचायचं असेल, भयानक काळ येणार आहे, माणसाला माणूस ओळखणार नाही. ह्या काळातून वाचायचं असेल तर जगातून तुम्हाला ह्या काळातून या परिस्थितीतून वाचवणारा एकमेव संप्रदाय, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. देणार मुलांना चांगली वळण लावा मामा. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडू द्या. त्याला चांगला मार्ग कळू द्या. त्याला भक्ती मार्ग कळू द्या. मुस्लिम समाजाचा पोरगा दिवसातून 5 वेळा नमाज पडतो या. आपल्या लेकरांना हरिपाठ म्हणजे माहित नाही, शोकांतिका या. तुमच्या पोराच्या गळ्यात माळ पडू द्या. नाय कीर्तनकार होऊ द्या, नाय गायक होऊ द्या, नाय वादक होऊ द्या. नारदाच्या गादीवर सांगतो, चांगला आणि संस्कारी मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. मामा एक भाकरी कमवू द्या बिचाऱ्यानं, अर्धी आई बापाला दिल्याशिवाय राहत नाही. ताकद आहे आमच्या वारकऱ्याची. काळ भयानक येणार आहे. पप्पा आणि मम्मी हे आत्ता आलं. इजिप्तमध्ये मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात. अयो, मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात. मग आपलं लेकरू आपल्याला रोज काय म्हणून हाक मारतंय तुम्हीच ओळखा आता ते. आणि इंग्रजीमध्ये कोंबडीला बोलवताना पप्पा करतात.
ध्यानात ठेवा, मी खरं ते सांगितलं तुम्हाला. ते पप्पा म्हणून हाक मारली नाही. पिताश्री कुठं निघालात? पंढरपूरची वारी करा. आणि तुम्ही चालला आणि मी बसून काय करू? मला सुद्धा यायचं. मग शंकरानं विचार केला, करा गणपती असा जाडजोड गणपती जर आपल्या संघ बसायचा म्हणल्यावर 2 व्हीलरवर जागा पुरायची नाही, 4 चाकी लागेल. 4 चाकी बोलवली की मग कुठली? काय नाव होतं 4 चाकीचं? असं काय नाव होतं? नंदी. शंकराचं वाहन काय मामा? नंदीवर स्वार झाले, दर मदर करत पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्यानंतर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. ती सगळी वारकऱ्याची गर्दी पाहिली, पांढर पाहिली. पार्वती माता म्हणले, हे बघा मला ही दाटी सण होणार नाही, वारकऱ्याची गर्दी सण होत नाही, मी इथं थांबते. जिथं पार्वती माता थांबल्या तिथं रेल्वे पटरीच्या अलीकडे पद्मावती तळ म्हणजे पार्वती तळ झालं. राहिलं शंकर गणपती नंदी. गेले, चंद्रभागेची आंघोळ केली, वरती आली, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आल्यानंतर मारुतीचं मंदिर आहे बघा, त्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं. आणि तिथून पुढे येताना नंदीची शिंग सगळ्या वारकऱ्याला लागायला लागले. बघा शंकर सुद्धा मागाय गेलेत. इथून सांगतो, देवाने बी मागितलंय, संतांनी बी मागितलं, बाळूमामाने सुद्धा मागितलंय, आज मागाय जायचंय. शंकर निघाले आणि नंदीची शिंग सगळ्या वारकऱ्याला लागायला लागली. नंदी म्हणले, हे बघा स्वामी मी इथून पुढं काय येत नाही, मी इथंच थांबतो, माझ्यामुळे वारकऱ्याला त्रास होतोय. म्हणून ते नंदी तिथं थांबले. बरं नंदी म्हणले, देवा कुठं थांबू? शंकर म्हणले, थांबा की इथं मारुतीच्या पुढं. आता तुम्ही जाणकार लोक आहे, नंदी कुठल्या देवाच्या पुढं असतो मामा? महादेवाच्या. जगात कुठं बी जा, नंदी महादेवाच्या पुढे. पण जगाच्या पाठीवर एक ठिकाण असं आहे ज्याचं नाव आहे पंढरपूर, तिथं मारुतीच्या पुढं नंदी आहे. अजून गेल्या बघा तुम्ही पंढरपुरात मारुतीच्या पुढं. ते नंदी म्हणले, देवा तुम्हाला माझा काय बायोडाटा माहित नाही का? म्हणे काय? अहो मी कुठल्या बी देवाच्या पुढे उभा राहत नाही, तुम्ही मला मारुतीच्या पुढे उभा करताय. शंकरानं सांगितलं, नंदी देवा ऐका, राहा मारुतीच्या पुढे उभा. का? अहो तो मारुती बी मीच आहे. म्हणले तसं मला जमणार नाही, पुरावा द्या. नंदी सुद्धा पुरावा मागतोय. मग शंकरानं पुरावा दिला, मारुती सुद्धा मीच आहे. कसा पुरावा आहे? अंजनीच्या तपासाठी जोरदार टाळी वाजवता काय नंदीनं सुद्धा पुरावा मागितला. काय? मी मारुतीच्या पुढे उभा राहणार नाही, मारुती तुम्ही ह्याचा पुरावा द्या. अंजनीच्या तपासाठी महारुद्र म्हणजे भगवान शंकर म्हणजे मारुती हा शंकराचा अवतार आहे. पुरावा पटला, नंदी तिथं थांबलं. राहिलं शंकरण गणपती. पुढे गेले आणि रांगेला उभा राहिले. पुढे जाताना जळोजी मळोजी कमान ओलांडताना 2 सुतारांनी बांधलेली. तिथून आज जाताना त्या गणपतीचा सगळ्या वारकऱ्याला त्रास व्हायला लागला. बघा का गणपतीचा त्रास व्हायचा? कारण गणपती गावार काय खाऊ? गणपती कसा आहे? असा गुटगुटीत सुपासारखं कान त्याचं बघा, सोंड लांब, असं पोट भरपूर, अशी डेहरी आहे गणपतीला. बघा गणपतीला लय मोठी डेहरी आहे. गणपती असा जाड जुड आहे बघा माझ्यासारखा. चुकलं काय? क्रम चुकला. चला बहुतेक गणपती जाड जोड, त्यामुळे सगळ्याला त्रास व्हायला लागला. गणपती थांबले डाव्या बाजूला. राहिलं शंकर पुढे गेले. गरुड खांबाला काढून मिठी मारली. देवाला सांगितलं पोचली वारी. आता मागायचं काय? त्या भगवान शंकराला सांगितलं, देवा तुम्ही चालत आलाय, माझं एक ब्रीद या. जो मज ये अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. जो मला शरण आला त्याचा मी उद्धार केला. महादेवा तुम्ही चालून आला, माझी विनंती या, काहीतरी मागा. आता मागायचं काय? मग भगवान शंकर म्हणले, हे बघा देवा, ज्या इथून पुढे मी जो कुठला अवतार घेईल त्या अवतारामध्ये तुम्हाला माझ्यासोबत सेवा करायला यावं लागेल. काय मागितलं शंकरानं? कुठला बी अवतार घेईल तुम्हाला सेवा करायला यावं लागेल. ठीक आहे. देव म्हणला, तो तर माझा धंदा या, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. स्वतःची लाज विसरून जातो, भक्ताच्या हाकेला धावून येतो. त्याचं नाव आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठ भाव भक्ती देखून या. तो पंढरपूरचा पांडुरंग म्हणला, ठीक आहे देवा, तू कुठला बी अवतार घे, मी तुझ्यासोबत काम करा येईल. म्हणून त्याच भगवान शंकरानं 18व्या शतकामध्ये संत सद्गुरू बाळूमामांचा अवतार धारण केला. आणि त्या बाळूमामाच्या अवतारामध्ये जगाचा मालक त्या बाळूमामासोबत सेवा करायला आला. वचन दिलं होतं शंकरानं, वचन दिलं होतं. वचन दिलं तर शंकराला कुठला बी अवतार घ्या, मी सेवा करा येईल. ते ब्रीद दिल्यामुळे, इको कमी करा, ते ब्रीद दिल्यामुळं
त्या भगवान शंकराला पांडुरंगानं उचललंय. शंकराला उचलले ना आपल्या मस्तकावर ठेवलंय. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणून पांडुरंगाच्या मस्तकावर पिंड कधी गेल्यावर पंढरपूरला बघा ते वचन दिलं आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी 18व्या शतकात बाळूमामाचा अवतार आहे. आणि 18व्या शतकामध्ये बाळूमामाचा अवतार घेतला आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी पांडुरंग आला बरं का. कधी त्या शंकरानं 18व्या शतकात बाळूमामाचा अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर तो पांडुरंग आला. तो सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथे द्वादशीची संत बाळूमामाचा जन्म 4:23 मामाचा जन्म घेतला आणि देव सेवेला आला. कधी आषाढी वारीला सगळे संत पंढरपुरात आहेत. आषाढी वारीला सगळे संत पंढरपूरला जातात आणि पंढरपूरची द्वादश सुटली की पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरतो आणि विटेवरून खाली उतरल्यानंतर प्रत्येक एकादशीला प्रत्येक द्वादशीला बाळूमामांच्या तळावर मेंढा राखा येतो. ही ताकद आहे संत सद्गुरू बाळूमामाची. सगळे संत पंढरपुरात आहेत आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा मामाच्या तळावर मेंढा राखा येतो. ही ताकद आहे मामाची. म्हणजे भगवान शंकरानं सुद्धा वारी केली म्हणता हो. शंकर सुद्धा पंढरपूरला गेली. तुकाराम महाराज पंढरपूरला गेले. बाळूमामा पंढरपूरला गेले. ज्ञानोबराया पंढरपूरला गेले. म्हणजे सगळे संत पंढरपूरला गेले हो गेले. बाळूमामाने सुद्धा वारी केली. कशी? बाळूमामाने केली वारी देव क्या बात वाह वारी देव क्या बात वाह वाह बाळूमामाने केली वारी वारी देव विठ्ठलाचा भक्त तोर गावचा हा गरीब भंडारा तळावरे गरीब भंडारा तळावरे हरी बोल. बाळूमामाने केली वारी देव गरे. त्या बाळूमामाने सुद्धा पंढरपूरची वारी केली. तुकाराम महाराजांनी सुद्धा पंढरपूरची वारी केली आणि देवाच्या दराजानं उभा राहिले. जसं बाळूमामा उभा आहेत तसं तुकाराम महाराज सुद्धा उभा आहेत आणि देवाला सांगितलं देवा पोचली रे वारी. आता वारी पोचल्यानंतर तुकाराम महाराजांनी डोळं भरून पाहिलं. मी पहिली वारी कुणी केली इथपर्यंत सांगितलं. आता तुकाराम महाराज बी वारी करून पंढरपूरला गेली आणि डोळं भरून पांडुरंगाला पाहिलं. सदा माझे डोळा झडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया किंवा आवडे हे रूप घोजरे सगुण पाहता लोचनो सुकावली. गोड पांडुरंगाची मूर्ती डोळं भरून पाहिली. तुकाराम महाराज मागे वळले. देव विटेवरून खाली उतरला. तुकोबराया हाक मारली. तुकाराम बुवा तुकोबराया अहो तुम्ही आला आणि न मागता निघून गेला असं कसं? मी म्हणले काय मागायचे? अहो तुमच्या घरावरती दुःख या आम्हाला कळालं. तुमचा संसार सगळा उद्ध्वस्त झाला. सगळं दुःख तुमच्या डोक्यावरती आलं. तुकाराम महाराज म्हणले ए देवा माझा संसार उद्ध्वस्त झाला नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळी. पर्या दुष्काळी पीडा गेली. देवा बरं झालं. दुष्काळ पडला होता. माणसं स्वतःला जगायचा प्रश्न पडला होता आणि घरदार कुठं जगवू. बरं झालं सगळी मिली. बरं तुकाराम महाराज मला असं सुद्धा कळलं की तुमच्या घरामध्ये खायला अन्न नाही. तुकाराम महाराज म्हणले बाबा कोण म्हणलं तुला खायला अन्न नाही? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. ए देवा सुखाचा घास मी माझ्या घरामध्ये खातो या. हे बघ मला कुठल्याच गोष्टीची कमी नाही. देव म्हटले तुकोबराया ऐका मला माहिती आहे तुम्ही लय हट्टे या. काय मागणार नाही. माझी विनंती या ऐका. आलाया लय दुःख आहे तुमच्या पाठीमागे हे मला माहित आहे. माझी विनंती देव विनंती करतोय ह्या वेळेस आलाय मागितल्याशिवाय जाऊ नका. तुकाराम महाराज म्हणले देवा हे बघ तू मागाय लावतोय पण बहुतेक तुला माहिती असल नसल आजपर्यंत आमच्यात कुण्या मागितलं नाही का? कारण ती आमची रीत नाही रे देवा. वडिलाची रीत जाणी तसे काही मागणे अमानुचित. देवा आमच्यात आजपर्यंत कुणी मागितलं नाही. इथून पुढे मी सुद्धा मागणार नाही. नाही तुकाराम महाराज तुम्हाला मागावंच लागल. बरं आता मागायचं काय? काय मागायचं प्रश्न आहे ना. बरं मागावं काय मागावं कसं हे बी माणसाला कळलं पाहिजे. काहींना काय मागावं हेच कळत नाही. बघा तुम्ही कसं मागावं काय. देव सहसा लोकांना प्रसन्न होतो पण देवाकडून काय मागावं काय वरदान मागावं हे कळत. एक जणाला देव प्रसन्न झाला मामा भोळं दैवत कुठलं व सगळ्यात भोळं कुठलं? शिव भोळा चक्रवर्ती म्हणजे भगवान शंकर. भोळं दैवत शंकर एक जणाला प्रसन्न झाला. देव म्हणला हे बघवा बाबा लय तू भक्ती केली. 11 वाजून गेले त्या पटकीनं काहीतरी माग. लय भक्ती केली आतापर्यंत तू
काहीतरी माग. तो म्हणला देवा मागू काय? म्हणला माग, फक्त एकच माग. काय म्हणला? एकच माग. ते म्हणला ठीक आहे, विचार करून उद्या सांगतो. देवाला विचार करतो, उद्या सांगतो. ठीक आहे, घरी गेला. बायकोला म्हणला, आईला म्हणला, बापाला म्हटला काय? देव प्रसन्न झालाय, मागाय लावले. बापापाशी गेला, बाबाला म्हणला बाबा अहो देव प्रसन्न झाला. देव म्हणला काय बी माग मी देतो. बाप म्हणला काय मागू नको, देवाला म्हणा फक्त सोनं दि, लय मागलंय. सोनं दे म्हणले. पुन्हा आईपाशी गेला, आईला म्हणला देव प्रसन्न झालाय, काय मागू? आई म्हणले काय नाही बाबा, डोळ्यानं मला दिसत नाही. देवाला म्हणा 2 डोळं दी. पुन्हा बायकोपाशी गेला, बायकोला म्हणला देव प्रसन्न झालाय, काय मागू? बायको म्हणली हा माहित नाही वे तुम्हाला, 12 वर्ष झाली लग्नाला. देवाला म्हणाव एखादा लेकरू बाळ दे. आता मागणे किती झाले आजी बाई? बापानं मागितलं सोनं, आईनं मागितलं डोळण, बायकोनं मागितलं पोरग. 3 मागण्या झाल्या का? दुसऱ्या दिवशी देवापाशी गेला, देवाला म्हणला देवा मागाय आलो. देव म्हणला माग. तो म्हणला मागाय चालू या. हा मागाय चालू आहे म्हणले. नाही माग म्हणले तू, पण एकच माग. देव काय म्हणला? एकच माग. ह्याच्या मागण्या किती झाल्या मावशी? 3 झालत्या. देवानं काय मागाय लावलं? एकच. त्यानं मागितलं कसं आहे का? ते म्हणला देवा हे बघ, देणार असशील तर मला फक्त एकच दे. काय दे? माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातो बघायचा. आता हे ज्याला लेट कळलं त्यानं काल्याच्या पहिल्या पंक्तीला बसा, त्याला पर्याय नाही. अजून किती पुढून सांगू? बहुतेक काय मागावं हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. तसं तुकाराम महाराजांनी एरवित्त नाही मागितलं. जे तुकाराम महाराजांनी मागितलं ते बाळूमामानी मागितलं. जे शंकरानं मागितलं ते तुकाराम महाराजांनी मागितलं. ज्ञानोबराय, तुकोबराय, संत बाळूमामा, नाथबाबा सगळ्यांनी हेच मागितलं. काय मागितलं? तुकाराम महाराज म्हणले हे देवा हे बघ, आजपर्यंत आमची रीत आहे, आम्ही काय मागितलं नाही, पण तू लयच आग्रह करतोय तर हे बघ तू मागायला लावतोय, पण आज आहे तुझी इच्छा आहे, मी मागतोय, भक्तीचं ओझं झालंय तुझ्यावर कमी करायचं म्हणतोय ना, तर मागतो पण स्वतःसाठी मागत नाही. ए देवा मी अख्ख्या जगासाठी मागतो. काय मागतो? तुकाराम महाराज म्हणले देवा देणार असशील तर एक दे. माझ्या एकट्यासाठी देऊ नको, अख्ख्या जगासाठी दे. काय दे? दान दे. कुठलं? क्या बात है. ए देवा देणार असेल तर मला एकट्याला देऊ नको, या कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माणसासाठी दे. या कीर्तनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी दे. काय दे? भीक देऊ नकोस, भिक्षा देऊ नको, दान दे. कुठलं दे? हेच दे. काय दे? तुझा विसर न व्हावा. ए देवा तुझा विसर पडू देऊ नको, एवढं फक्त आम्हा आंधळीतल्या लोकांना दान दे. इथं 8 दिवस सप्ताह बसला म्हणून आम्ही कीर्तनाला आलो आणि नामात तल्लीन झालो असं नाही. आयुष्यभर जीवाजीव तोपर्यंत तुझी सेवा घडू दे, एवढं दान दे. त्यावेळी देव म्हटले तुकोबराया बघा लेकरांनो ऐका, तुम्हाला माझा विसर नाही पडू दिला, हे मी तुम्हाला दान दिलं तर तुम्ही काय करचाल? गुण गाईन आवडी, क्या बात है. गुण गाईन आवडी, हे असं वा. गोडी माझे सर्व गोडी, सर्व गोडी गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, आवडी, आवडी. तुझा विसर नाही पडू दिला तर आम्ही ह्या वर्षी काय प्रत्येक वर्षी तुझं गुणगान आवडीनं गाय. जसं आम्ही हा सोहळा आवडीनं करतोय तसं प्रत्येक वर्षी तुझा सोहळा यापेक्षा दिमाखात आणि यापेक्षा मोठ्या जल्लोषात करीन, आवडीनं करील. तुकाराम महाराज दुसरं काय नको का? नलगे मुक्ती धन संपदा, हा संताचा संघ आयुष्यभर द्या. धन दौलत मिळाल्यानंतर सोबत नाही, मिळाल्यानंतर उद्धार या. हा देह हे काळाचे, धनुकुबीराचे, येथे मनुष्याचे काय.
बहुतेक इथं सगळं राहणार आहे आम्हाला माहिती आहे. मेल्यानंतर फक्त जीवनाचा उद्धार नाम या ते आमच्या सोबत येणार आहे. म्हणून देवा ते नाम आम्हाला घडू दे, तुझा विसर पडू देऊ नको, एवढं दान दे. तुकाराम महाराज म्हणले देवा तुझ्या नामाची आम्हाला गोडी लागू दे, बाकी काही नको, कारण तुझ्या नामात तेवढी ताकद आहे. नामापरते साधन नाही जे तू करूशी आणि काय. दुसरा मार्ग नाही देवाकडे जाण्याचा आणि देव आपला असं करण्याचा. नाम ते तुकाराम महाराज म्हणले आमच्या मुखात येऊ दे. तुकाराम महाराज तुम्ही देवाचं नाव घेतलं म्हणता, देवाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार होतोय, देहाचं सार्थक होतंय, वैकुंठाची वाट मोकळी होते. हे बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला सगळं कळलं. देवाच्या नावाशिवाय जीवनाचा उद्धार नाही हे सगळं आम्हाला माहिती आहे. तुम्ही जास्त काही सांगू नका. 11:15 वाजून गेल्या माणसं तोंडाकडे बघायला लागली. अडता सगळ्या लांब होऊ नका. तुम्ही म्हणताय देवाचं नाव घेतल्यावर उद्धार होतोय, देहाचं सार्थक होतंय, वैकुंठाची वाट मोकळी होते. एवढी जर मोठी देवाच्या नामाची ताकद असेल तर जरा सोपं करून सांगा, मरायच्या आधी आम्ही त्या देवाचं नाव घ्यायचं कसं? सिस्टम आले. विठोबा रखुमाये, टाळी वाजवा सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाये, जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान की हर हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण प्रभु रामचंद्र वनसोत हनुमान संत बाळू मामा महाराज की जय. विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा. टाळी वाजवा टाळी सगळ्यांनी म्हणा. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा. झालंय आपले कीर्तन. ताडबसा सगळेजण, ताडबसा ताडबसा. झोप नाही ना लागली कुणाला? जांभळी देताय, जांभळी द्या पण झोपू काय नका. हा ताडबसा, मोकळं बसा. झालंय कीर्तन. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवली का? तुम्ही नाराज नाही ना कुणी माझ्या? नाही. 2 गोष्टी अनमोल दिल्या त्याचा वापर चांगला करा. तुकाराम महाराज म्हणले काय माहितीये का? वाचन हास्य. महाराज या जगाच्या पाठीवर कुणालाच नाही त्या 2 गोष्टी आपल्या माणसाला दिल्या. कुठल्या माहितीये का? नीट ऐका. कोणालाच नाही त्या 2 गोष्टी माणसाला. एक म्हणजे वाचा आणि दुसरी गोष्ट हास्य. या तोंडाने बोलता येतं असा जगातला एकच प्राणी माणूस आणि तोंडाने हसता येतं असा एकच प्राणी माणूस. आणि तरी सुद्धा लोक हसत नाही त्यावर. कीर्तनात बसलं तरी गडी बोवाला सावडा आल्यासारखं बसले तर कर्ज का महाराजांनी फेडाव काय तुमचं? मोकळं बस जा. कधी छातीत कळील महाराजा सकाट कोणी मरल कोणाला माहित नाही. शेवटचा दिवस म्हणून जगा, गोड जगा. पुढे बघा ताड बसा. टाळी वाजवली का सगळ्यांनी? वाजवू नका, वाजवली का विचारलं. हा टाळी वाजवली का सगळ्यांनी? आजीबाई हो म्हणा, नाही म्हणा, मोठ्यानं कानाचा त्रास आहे मला. टाळी वाजवली का? मुखानं नाम देवाचं घेतलं का? आता तुम्ही स्वर्गात जाणार. मेले आहो तर माझा बोवा कोण्या बोला एकाच महाराज लोड यायचा कमिटीवर. पुढं बघा ताड बसा. टाळी वाजवली, स्वर्गात जाणार. पुरावा ऐका. माझं रेकॉर्ड आहे, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखिला किंवा ऐसा कोणी ऐकला. भगवंताचं नाव घेणारा माणूस जीवनात कधीच वाया जात नाही. म्हणून आज या नाम सप्ताह जागराच्या दिवशी देवाचं नाव कोणी घेतलं त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली. हा माझा नाही संताचा पुरावा. अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा. हे सांगण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय संत बाळूमामा आले. सावध केलं. सावध केलं म्हणजे काय सांगितलं? हा नरदेह पुन्हा मिळणार नाही, कारण हा नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. टाळी वाजवा. क्या बात है. तुम्ही वाजते वाजते म्हणा रे, तुम्ही वाजते वाजते म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा. सावध केलं या. आता जागा रे बाईनो जागा. थोरणी झाल्या, थोरणी झाल्या लागोनी बागा.
आता जागा रे बाईनो जागा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. सावध केलं एवढं सांगून, कारण हा नरदेह पुन्हा मिळणार नाही. आवटा हात का मानव देह श्रीरामने तो जदिया. अरे आवट हात का मानव देह श्रीरामने तो जदिया. खाया पिया सुख से सोया ना हा जमाना खोया. हा खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया ना हा जमाना खोया. तो भज मन नारायण, तो भज मन नारायण. सावध आता तरी भगवंताचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा. त्याच्यापाशी जा, त्याला मागा, कारण त्याशिवाय तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक नाही. हे सांगण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय संत बाळू मामाली. लोकांनी ऐकलं नाही, मग शेवटी संताला म्हणावं लागलं काय, हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं. टाळी वाजवा, टाळी वाजवा. पाठीमागे झाले कीर्तन. उद्या संध्याकाळी कीर्तन नाही. सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम देवाचं नाव घ्या. हा बकवास. सरत सेवटी बा कळबादोन नील सरत सेवटी बा. देवटी बा कळबादोन नील सरत देवटी. एका जनार्दनी आमची काय बाधाई ना. एका जनार्दनी आमची काय बाधाई. आमची काय बाधाई ना. पिंगळा 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 मातवाने. फुल बोली तो नेका पिंगळा मातवाने. पिंगळा मातवाने फुल बोली तो नेका पिंगळा मातवाने. हॅलो आवाज हॅलो. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान खोटे नाटकाने बोलो आम्ही वर्तमान घोटे. पिंगा गा बाई पिंगा पिंगा गा बाई पिंगा. अवगा 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 दागड निघा, अवगा दागड निघा, अवगा दागड निघा, अवगा दागड निघा. अवघा दागड दिलागे. हे अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. हे माझ्या मल्हारीची वारी मलारी माया मलारी माया. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकुन 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 सांगा वाजना शकुन सांगावया आलोया बाई वाजना. टाळाटाळ करे. हे आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबी नागात. असा हा ढोल वाजतो मामाचा छबी नागात. क्या बात आहे, वाह. हे आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. हो झंझ ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा बोला. गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हाती काठी घोंगड पाटी. हाती काठी घोंगड पाटी. धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामा. हरी बोल. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हे काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. हे राणी वणी डोंगरात राखी तो मेंढर बोला. हरी बोल. राखी तो मेंढरे.
जीवनाचं सोनं झालं हो असं येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो हे लागली आता ऊन ग हो म्हटलं पाऊल ग लागली आता ऊन ग हो म्हटलं पाऊल ग बाबा तुम्ही येणं केलं हो बाबा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो असं वाटत हरी बोल लगा बघा माझ्या रायाची लगा बघा माझ्या रायाची आदमापुराला जायाची अरे गाडी गुंगराची आली बाळो मामाची गाडी गुंगराची आली बाळो मामा गाडी गुंगराची आली बाळो मामाची गाडी गुंगराची आली बाळो मामा हे करोनी तयारी बाई बांगल गटोळ गणपती बाप्पा गाडी आली हे आवडा मला मामाला जायाची आवडा बाळो मामाला पायाची आदमापुराला जायाचे बोला 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 बाबा चढावळ बोला 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 बाबा चढावळ बोला 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 बाबा चढावळ अरे गाडी गुंगराची आली बाळो मामाची 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 हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ डागर बगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ डागर बगिरी पर्वतात त्यांची भाषा आहे लयच निराळी हे त्यांची भाषा आहे लयच निराळी अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो हरी बोल बंगाली बंगाली बाबा भगवान बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली हे पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोल देखा पिंगळा माधवारी हो गायक वादक शिष्टीवाल्यासाठी जोरदार टाळी वाजवा अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा आणि त्या भगवंतापाशी जाण त्याला जीवनाच्या उद्धाराचं दान मागा हे सांगण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय संत बाळूमामा आले आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा हे मागितले हे देवा जसा हा स्वर्ग आम्हाला बघायला मिळतोय हा सुख सोहळा स्वर्गी नाही किंवा तो सुख सोहळा काय वानो ज्याचं वर्णन करता येत नाही तो सुवर्ण सोहळा आमच्या गावात आम्हाला बघायला मिळतो या उद्या जो वैकुंठात नाही तो काल्याचा प्रसाद आम्हाला खायला मिळणार आहे देवा हा स्वर्गात नाही तो सोहळा आम्हाला पाहायला मिळतोय हे बघ देवा या जन्मामध्ये जसं आमच्या जीवनाचं सोनं केलं हा स्वर्ग आम्हाला बघायला मिळतोय पुढच्या जन्मामध्ये जर बघायला मिळणार असेल तर आम्हाला जन्माला घाल अभंगाचं शेवटचं तुका मने गर्भवासी सुखे घालावे आवासी गुण गाये आवडे हेचे माझे सर्व जोडे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम जय 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम हिची दान देगा देवा तुझा विसरणा व्हावा गुण गायी नावडी हिची माझी सर्व जोडी असो अभंग संत तुकाराम महाराजाचा 4 चरणाचा होतावळ एवढा अभंगाला धरून बरोबर 2 तास बोलण्याचा प्रयत्न केला जे चुकीचा अल्पबुद्धीचे दोष बरोबर सकल संत महात्मे मायबाप गुरु यांची कृपा आशीर्वाद बहुतेक मला दिलेली वेळ संपून मी अर्धा तास जास्त घेतला बरोबर का मामा अर्धा तास जास्त घेतला का घेतला त्याचं कारण सांगू का मला रान उरकत नाही
नाही, मला कवाच वेळ पुरत नाही. मी ह्याच्या आधी बी सांगितलं, त्यासाठी उशिरा आलो पण उशिरा सोडलं. आणि कारण मला 11 नाही 12चं जरी वरी सरदाचं कीर्तन असलं का नाही, पाहुण्याला माहिती आहे ह्या बाबाचं कीर्तन मला हो टाइम भाव सोडत नाही. पाहुणे 12ला घर सोडते ती 12:15ला फुलं पडते. म्हणजे मला वेळ पुरत नाही, तरी सुद्धा मी धावत्या वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. चुकीचा अल्पबुद्धीचे दोष बरोबर सकल संत महात्मे मायबाप गुरुवारांची कृपा आशीर्वाद ज्यांची सुंदर अशी साथ लाभली त्या गायक वादकांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. अगदी गोड अशी जर साथ माझ्या कीर्तनात मिळाल्यावर काय कीर्तन, पण आमचं कुठं एवढं नशीब. हा मी तुमचं खरं मनापासून महाराज, मी दोघांचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आले दत्ता महाराज असतील, विनेकरी बाबा, मृदंगाचार्य दोन्ही चोपदार मामा, सर्वांचा मनापासून आभार. सांगण्यासारखं भरपूर वेळेचं बंधन असल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न केला, होतावलं एवढं मी सांगितलं. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. खऱ्या अर्थानं बाळूमामाची पालखी आमच्या घरी आल्यामुळं मामा मला इथं येताच येत नव्हतं, पण मी सर्वाचा मान राखण्यासाठी, आता बहुतेक इथं बाळूमामा भक्त दिलतं आणि पाहुण्यांनी तारीख दिली, ती सर्वाचं प्रेम होतं, त्यामुळे मी इथं येण्याचा प्रयत्न केला. तिथलं सगळं नियोजन लावून इथं यावं लागतं. तरी सुद्धा मी इथं येण्याचा प्रयत्न केला. मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वाच्या चरणात मस्तक ह्या ग्रामदैवताचे दंडवत, गुरुवर्याच्या चरणी दंडवत, सकल संत महात्मे माईबाप संत सद्गुरू बाळूमामाचे दंडवत. वाणीला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली रे रे गुडी वेडी वा कुडी बुतरे. आ नाही उच्चारी दारी कार में आपुला. तुका मने ताने स्वरा राखा पाया बैकिंगरा. आरती नान राजा महाकैवल्यते जागृती साधु मनोवेदला माझा. आरती नान राजा रूपले ज्ञान जगेत जनात कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी ज्ञान राज महाकैवल्यते जागृती साधु मनोवेदला माझा. तुकिता तुलने श्री ब्रह्मा तुकाशाने मनोने राम चरणे मस्तक डेवली आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती आयुर्वेदिया रागवे जागनाथ आषाढ तारी रे कैसे तुकबाने उदकी सर्वांनी 5 मिनिटं खाली बसायचे. आज या ठिकाणी वर्ष 5वे आणि दिवस 7वा. गणेश महाराज खाली बसायचे. आदरणीय श्रीराम महाराज गुलदगड यांनी अतिशय आपली चांगली कीर्तन सेवा दिली, त्याबद्दल मी हरिपाठ मंडळ आंधळी, ग्रामस्थ आंधळी यांच्या वतीनं खूप खूप मनापासून आपलं स्वागत करतो महाराज. आजचे अन्नदाते आणि आजची ज्यांनी कीर्तन सेवा दिली